मंगलमय परात्पर अकारण करुणा वरुणालय भूतनाथ भावण देवादिदेव महादेवाची प्रतिवांग्मय मूर्ती श्री शिवमहापुराण कथा। उपस्थित सर्व भगवत भक्त चरण अनुरागी आणि माझ्या सर्व मातृशक्तींनो, तुमच्या सर्वांच्या हृदयात असणाऱ्या माझ्या सिद्धेश्वर भगवंताच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम। व्यासपीठावर विराजमान सर्व विद्वत विद्वान माझे सर्व सहकारी यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम। महाराष्ट्राची ही पवित्र भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये पाप ताप हरणी माता इंद्राणीचा पवित्र तट, भगवान सिद्धेश्वराचं कृपाछत्र आणि देवादिदेव महादेव वैतागेश्वराचं पावन सानिध्य, साधकाचे मायबाप, अनाथाची माऊली, योगियांचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या या अलंकावती नगरीमध्ये भगवान सिद्धेश्वराची सेवा करण्याचं सौभाग्य तुमच्या आशीर्वादाने मला प्राप्त झालं। आपण कथा श्रवण करत आहोत, शिवमहापुराण कथा। शिवमहापुराण कथा म्हणजे काय या विषयावर मी सुरुवातीला 2 दिवस आपल्याला शिवमहापुराणाची महती समजून सांगण्याचा प्रयत्न केला। शिवमहापुराण म्हणजे साक्षात भगवान महादेवाचं वाङ्मय स्वरूप आणि या महादेवाच्या वाङ्मय स्वरूपाचं देवादिदेव भूतनाथ भावण कैलासपती वैतागेश्वर म्हणून श्रोते हो, आपण भाग्यवान आहात। ज्या अलंकावती अर्थात आळंदी नगरीमध्ये आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात, ही अलंकावती नगरी म्हणजे सामान्य नाही, तर ही भगवान भोलेनाथाने सिद्धेश्वरांना कुबेराला प्रदान करणारी हीच अलंकावती नगरी आहे। आळंदीमध्ये कुबेर गंगा आहे, त्रिवेणी संगम आहे। आणि मी पहिल्या दिवशी बोलून गेलो, प्रयागराजाच्या पवित्र धर्तीवर शिवमहापुराण कथा संपन्न होत आहे। जसं तिथे त्रिवेणी संगम आहे तसं आळंदीमध्ये सुद्धा त्रिवेणी संगम आहे। कैलास पर्वत ज्या ताकदीचा आहे त्याच सामर्थ्याची आळंदी नगरी आहे। म्हणून भगवान भोले बाबाचं आणि आळंदीचं जवळजवळ साम्यता मी तुमच्या पुढे काल दर्शवली। आळंदीमध्ये आपण राहणारी, आळंदीमध्ये जन्म घेणारी आळंदीकर स्थानिक, आळंदी निवासी आपण भाग्यवान आहोत। अनंत जन्माचं आपण पुण्य केलं की आपण साक्षात भगवान महादेवाच्या सानिध्यात राहतोय। आणि ही भगवान महादेवाची अलौकिक विलक्षण विलोभनीय शिवमहापुराण कथा तुमच्या माझ्या जीवनाची व्यथा दूर करणारी आहे। म्हणून श्रोते हो, माझे भूतनाथ भावण देवादिदेव महादेव अत्यंत दयाळू, कृपाळू, भक्तवत्सल, करुणा सिंधू आणि अकारण करुणा वरुणालय कसे आहेत याची काल तुम्हाला शिवमहापुराणातली कथा मी जाता जाता दर्शवली। जो गुणनिधी होता, नाव केवळ गुणनिधी होतं, पण अवगुणाची खाण होता। आणि केवळ शिवमहापुराण कथेच्या श्रवणाने भगवान भोले बाबाच्या मंदिरात दीपदान केल्याने माझ्या कैलासपती महादेवाने त्याला कलिंग राजाचा दम राजकुमार केला
आणि त्याच्या नेक्स्ट जन्मामध्ये त्याला गुणनिधीचा डायरेक्ट धननिधी अर्थात कुबेर केला. म्हणून कुबेर भंडारी आज या जगात विश्वात आर्थिक डिपार्टमेंट संविधानाच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर गृह खातं, आर्थिक खातं हे कुबेराकडे भगवान महादेवाने सुपूर्त केलं. आणि म्हणून अमावस्याला कुबेराची उपासना अत्यंत महत्वाची आहे. म्हणून गुजरातमध्ये आजही कुबेर भंडारी आहे स्थान नर्मदा मैयाच्या पवित्र तटावर. भारतवर्षातून अनेक उपासना करणारे साधक तिथपर्यंत जातात, उपासना करतात. कुबेराची उपासना ही सकाम वृत्तीने केलेली जाते. म्हणून ज्याच्या प्रपंचामध्ये आर्थिक दृष्टी अडचण आहेत पण मेहनत करून त्याला आर्थिक फळ प्राप्त होत नसेल, आशाने जर उपासना केली तर कुबेर भंडारी त्याच्यावर कृपा प्रसाद करतात. माझं वाक्य परत लक्षात घ्या. केवळ कुबेराच्या मंदिरात जाऊन किंवा कुबेराची उपासना करून तुम्हाला आर्थिक मिळणार नाही, कारण आर्थिक डिपार्टमेंट हे कुबेराकडे आहे. पण कुबेराकडे जोपर्यंत आपण पावती घेऊन जात नाही कर्माची, तोपर्यंत कुबेर सुद्धा आपलं बिल पास करत नाहीये. जसं आपल्या डिपार्टमेंटमध्ये आपण वर्षभर जर महिनाभर ड्युटी केली, मग आपल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा चेक घेऊन जर आपण बँकेत गेलो तरच बँक आपल्याला आर्थिक तरतूद करेल. तसं एखादा कर्म करत नसेल, कष्ट करत नसेल आणि जर तो कुबेरजीच्या उपासना करत असेल तरी त्याला कुबेर धन देऊ शकत नाहीत, कारण कुबेर सुद्धा माझ्या महादेवाचे नोकर आहेत. म्हणून कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणून कर्म प्रधानता ही शिव महापुराण शिकवते. म्हणून तुम्ही कर्म कराल तर फळ तुम्हाला द्यायचं काम भगवंत जशी साईन करतील तसं पुढे तुम्हाला फळ मिळेल. प्यार से बोलो श्री शिवाय, जरा जोर से बोलो श्री शिवाय. जसं आपण कर्म करू तसं फळ देण्याचं काम भगवंताचं आहे. म्हणून जसं आपण कर्म कराल तसं माझे महादेव आपल्याला फळ प्रदान करतील. आणि शास्त्र विधान असं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. याच वाक्याचा अर्थ आचार्य कबीरदासजी स्वामी म्हणतायत, जर आपल्याला चांगलं फळ अपेक्षित असेल तर आपल्याला कर्म चांगलं करावं लागेल. मी सर्वसामान्यांना प्रश्न विचारेल, आता आंब्याचं सीजन आहे, आपल्याला आंबे खायची आवड निर्माण झाली. येड्या बाबळीला किती वर्षानंतर आंबे येतील रे बाळा? 3 का 2? येड्या बाबळीच्या झाडाला आंबे 3 वर्षानंतर येतील का 5 वर्षानंतर येतील? 3 का 5? किती वर्षानंतर येतील? का बरं 5 वर्षांनी येतील? काय येणार नाहीत? मला हे आचार्य आदरणीय रामनाथ महाराज, मला आत्ता कळालं की येडं आणि चांगलं हे वृक्षात पण आहेत. माझा आतापर्यंत गैरसमज होता की हे माणसातच आहेत, हे वृक्षात पण आहेत. एक चांगली बाबूळ आणि दुसरी येडी बाबूळ. मग येड्या बाबळीच्या वृक्षाला फळ येणारच नाही आंब्याचं का? आपल्याला जर आंब्याचं फळ खायचं असेल तर वृक्ष आपल्याला पौधा पेड कशाचं लावावं लागेल? आंब्याचं लावावं लागेल. आपलं दुर्दैव आहे, आपण कर्म वाईट करतो आणि चांगल्या फळाची अपेक्षा करतो. म्हणून शिव महापुराण सांगतो, जसे ज्याचे कर्म असेल तसं माझे भगवान भूतनाथ भावन आपल्याला फळ प्रदान करतात. याच वाक्याचा अर्थ कबीरदासजी म्हणतायत, बीज रोया बबूल का आम कहां से आएंगे. जर आपण बबूल म्हणजे बाबळीचं झाड लावलं असेल तर आंबे त्याला कदापि येणार नाही. शिव महापुराण कथा ही कर्म प्राधान्य शिकवते. मग कर्म करा आणि माझ्या भगवान भोलेनाथाच्या उपासनेचं कर्म तुम्हाला मला करावं लागेल. कारण मी बोलून गेलो, साध्याची प्राप्ती करायची असेल तर साधकाला साधनाही करावी लागेल.
आपलं दुर्दैव आहे, आपण साधना अनुष्ठान करत नाहीये आणि आपल्याला साध्याची प्राप्ती पाहिजे. पण माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, तपेविन दैवत, तपश्चर्या केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय दैवत्व प्राप्त होत नाही. हा अबाधित सिद्धांत आहे. म्हणून साधना करावी लागते आणि साधना ही ईश्वर प्राप्तीसाठी, भगवत प्राप्तीसाठी ही आपल्या प्रत्येकाला करावी लागेल. आणि मग प्रत्येक साधन भिन्न भिन्न सांगितलेत. आणि काल आपण शिव महापुराणामध्ये एक वर्णन पाहिलं. माझ्या भगवान भोलेनाथाची विभूती बेलवृक्ष, माझ्या भगवंताची विभूती रुद्राक्ष व्रत. रुद्राक्ष म्हणजे काय, आपण याही विषयाची चर्चा काल आपण केली. प्यार से बोलो श्री शिवाय. रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली काल आपण कथा ऐकली ना. रुद्र म्हणजे महादेव आणि अक्ष म्हणजे डोळा. भगवान महादेवाच्या डोळ्यामधून, नेत्रातून प्रेम अश्रू जिथे पडले त्याच धर्तीवर रुद्राक्ष निर्माण झाला. आणि रुद्राक्ष एकमुखी ते 14 मुखी आहेत. आणि रुद्राक्ष जी व्यक्ती परिधान करते ना, ती साक्षात महादेव स्वरूप असते, भगवंताची विभूती आहे. म्हणून रुद्राक्ष हा अत्यंत पवित्र आहे. मी क्षमा मागून विधान करतो. हल्ली लोक तुळशीची माळ परिधान करत नाहीयेत, पण रुद्राक्षाची माळ परिधान करतात. का? कारण बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, तुळशीची माळ परिधान केली की बाकी काहीही जमत, आणि रुद्राक्षाची माळ परिधान केली तर जमतं. हा चुकीचा भ्रम आहे. कारण ज्या ताकदीची तुळशीची पवित्र माळ आहे त्याच ताकदीची रुद्राक्ष आहे. म्हणून रुद्राक्षाचे काही नियम आहेत. अंतविधीला जाताना रुद्राक्षाची माळ काढून ठेवावी. झोपताना प्रपंचिक माणसाने रुद्राक्षाची माळ काढून ठेवावी, संसारिकांनी. दुसरी गोष्ट, रुद्राक्ष जो आहे हा जेव्हा ग्रहण येईल त्या काळात रुद्राक्षाच्या माळेवर जर आपण जप अनुष्ठान केलं तर सहस्त्र गुणा आपल्याला फलदायी ठेवतो. एवढं रुद्राक्ष श्रेष्ठ आहे. आणि रुद्राक्ष सुद्धा त्याचे मुख म्हणजे रेषा असतात त्याच्यावर. आणि ओरिजिनल रुद्राक्षाची जी माळ असते ना, ओरिजिनल, ही माळ, ओरिजिनल रुद्राक्ष आपण जर परिधान केली तर आपल्याला अंतःकरणातून एक प्रेरणा, स्पंदन, ऊर्जा जाणवते. म्हणून रुद्राक्ष हा सामान्य नाही आहे. आणि ज्याच्याकडे जो मुखी रुद्राक्ष असेल त्यांनी कोणत्या मंत्राचा जप करावा हे शिव महापुराण कथा सांगते. ऐकणारी जाणकार मंडळी आहेत. एक मुखी ते 14 मुखी रुद्राक्ष आहेत. आणि त्या एक मुखी ते 14 मुखी रुद्राक्षाच्या जपाचं आपण थोडं चिंतन करूया. ज्या व्यक्तीकडे एक मुखी रुद्राक्ष आहे त्यांनी कोणता मंत्राचा जप करावा मी तो मंत्र सांगेल. ज्या व्यक्तीकडे एक मुखी रुद्राक्ष आहे त्यांनी ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करावा. ज्या व्यक्तीकडे 2 मुखी रुद्राक्ष असेल त्यांनी ओम नमः एवढ्याच मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे 3 मुखी रुद्राक्ष असेल त्यांनी ओम क्लीम नमः या मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे 4 मुखी रुद्राक्ष असेल त्यांनी ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे पंचमुखी रुद्राक्ष असेल त्यांनी ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे 6 मुखी रुद्राक्ष असेल त्यांनी ओम ह्रीम हुम नमः या मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे 7 मुखी रुद्राक्ष असेल त्यांनी ओम हुम नमः या मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे 8 मुखी रुद्राक्ष असेल त्यांनी ओम हुम नमः या मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे 9 मुखी रुद्राक्ष असेल त्यांनी ओम ह्रीम हुम नमः या मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे 10 मुखी रुद्राक्ष असेल त्यांनी ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करावा.
ज्याच्याकडे 11 मुखी रुद्राक्ष असेल त्याने ओम ह्रीम हुम नमः या मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे 12 मुखी रुद्राक्ष आहे त्यांनी मात्र ओम क्रॉम क्षौम रोम नमः या मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे 13 मुखी रुद्राक्ष आहे त्यांनी ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करावा. आणि ज्याच्याकडे 14 मुखी रुद्राक्ष आहे त्यांनी ओम नमः या मंत्राचा जप करावा. आणि बहुतेक मला असं वाटतं तुम्ही फक्त कानाने ऐकलंय. कोणाकडे किती मुखी रुद्राक्ष आहे ज्याच्याकडे असेल त्यांनी तपासून घ्या. आणि एवढ्यापैकी कोणताच मंत्र लक्षात नसेल किंवा संस्कृतचा अभाव असेल तर सर्वात माझ्या महादेवांनी सोपा मंत्र दिला, पंच अक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा सातत्याने जप करावा. हे पंचाक्षरी मंत्र म्हणजे हा प्रणव आहे. आणि हा प्रणव मंत्र आपल्याला या भवसागरातनं पलीकडे नेणारा आहे. म्हणून प्र म्हणजे प्रकृती आणि नव म्हणजे नौका. प्रणव, प्रणव शब्दाचा अर्थ प्र म्हणजे प्रकृती आणि नव म्हणजे नौका. आपल्याला या भवसागरातनं पलीकडे नेण्यासाठी भगवान महादेवाचा हा पंचाक्षरी मंत्र अत्यंत लाभदायी आहे. म्हणून जो कोणी भक्त माझ्या भगवान भोले बाबाचं उपासना करतो, नामस्मरण करतो, प्रणवाचं ध्यान करतो, माझे महादेव त्याच्यावर कृपा बरसतात, त्याच्यावर आशीर्वाद देतात. कारण देवादिदेव महादेव आहेत. मी कालही बोलून गेलो, अत्यंत कमी साधनेत आणि कमी सामग्रीत आपल्या उपासनेला फळ देणारं कोणतं दैवत असेल तर देवादिदेव महादेव सिद्धेश्वर आहे. आणि आपल्यावर विशेषतः सिद्धेश्वर भगवंताची अगाध कृपा आहे. म्हणून जे आपण आळंदीकर आहात ना, आळंदीत निवास करणारे आहात ना, माऊलीचे भक्त आहात ना, तर आपण अवश्य सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं. आणि जर आपण प्रापंचिक असाल आणि प्रपंचात आपल्याला अडीअडचणी निर्माण होत असतील आणि आपण प्रपंचामध्ये वैतागलेले असू तर महादेवाची विशेष कृपा आहे. आपल्या आळंदीत वैतागेश्वर आहे. याच नदीच्या पलीकडे विश्वशांती केंद्र आहे ना, आपल्या आळंदी नगर परिषदेचा बोर्ड आहे, त्याच्या शेजारीच पलीकडे वैतागेश्वर आहे. आणि हाच वैतागेश्वर भगवान तुमच्या माझ्या प्रपंचातला वैताग दूर करणार आहे. म्हणून एक वाक्य लक्षात घ्या, काहींना जरी वाटत असेल की आम्ही पांडुरंगाचे भक्त आहेत, आम्ही विष्णूचे भक्त आहेत, आम्ही माऊलीचे भक्त आहेत, पण प्रपंच म्हटलं की प्रपंच हा सर्वांना त्रास देणार आहे. संसार हे सर्वांना त्रास देणार आहे. उलट या मृत्यू लोकात आपण प्रपंचात पडलो, संसारिक पडलो तर आपल्याला संसारात जो नियतीप्रमाणे आपल्याला सुख दुःख आहे हे भोगावेच लागतात. त्यापेक्षा पुढे जाऊन एक वाक्य बोलतो, या मृत्यू लोकात जन्माला येऊन आपण सुखाची अपेक्षा करणं म्हणजे आपण महामूर्खपणाचे लक्षण आहे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट उल्लेख करतात, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकेल जे कवणाचे श्रवणी. अरे मृत्यू लोकात सुख आपल्याला अनुभवायलाही मिळणार नाही, पण तरी सुद्धा आपण मृत्यू लोकात प्रपंचात सुखाची अनुभूती का करतो? कारण वेदांत शास्त्राप्रमाणे सुखाचे 2 प्रकार सांगितले. ऐकणारी मंडळी जाणकार आहेत. विचारसागरातला विषय विषयजन्य सुख आणि निर्विषय सुख. विषयजन्य सुख म्हणजे काय आणि निर्विषय सुख म्हणजे काय? तर विषयापासून मिळालेली आत्मक्षणिक अनुभूती याला विषयजन्य सुख म्हणावं. आणि ज्याच्यामध्ये कोणताही विषय नाही, केवळ शुद्ध आणि शुद्ध सुखाची अनुभूती आहे, त्याला निर्विषय सुख म्हणावं. उदाहरणार्थ, इथून आपल्याला पुण्याला जायचंय, SCPMT मध्ये बसलोय आपण आणि जाता जाता आपल्याला विश्रांतवाडीला उतरायचं. तिकीट आपण विश्रांतवाडीचं घेतलं. आळंदीच्या बस स्टॉप मध्ये SCPMT मध्ये बसलोय. गरमी प्रचंड आहे. एसीत बसल्यावर बरं वाटलं. आहा, एकदम थंडा थंडा कूल कूल आनंद वाटला. पण विश्रांतवाडी आली की कंडक्टरनी बेल दिली, खाली उतरा.
खाली उतरलो की परत गरमी सुरू झाली. मग आळंदीपासून विश्रांती वाडेपर्यंत जे सुख मिळालं त्याला विषयजन्य सुख म्हणावं. गाडी ही विषय आहे आणि जन्य तिच्यापासून निर्माण झालेलं हे सुख हे विषयजन्य सुख आहे. म्हणून जन्यजनक भाव, प्रतिपादक भाव. आणि माझे शिव महापुराण तुम्हाला निर्विषय सुखाची अनुभूती करून देणार आहे. मग निर्विषय सुख म्हणजे काय? जे चिरकाळ आहे, आनंद स्वरूप आहे, की ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ फक्त अनुभूतीच आहे. शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही. मी जसं उदाहरण देईल, जर तुम्ही खडी साखर किंवा गुळाचा खडा खाल्ला तर तो किती गोड आहे? गुळ किती गोड आहे? गुळ मला कोण सांगेल? काही शक्ती माझ्या जवळ फिरत आहेत, त्याचा दुष्परिणाम माझ्यावर होणे. मलाही जमतं थोडं थोडं. प्यार से बोलो श्री शिवाय. गुळ हा किती गोड आहे मला कोण सांगेल? किती गोड आहे बेटा? गुळ किती गोड आहे? 50 ग्राम, 1 लिटर गुळ हा किती गोड आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर गुळाची गोडी ही शब्दातीत त्याला मापन करता येत. मग गुळ किती गोड आहे याचा जर अनुभूती घ्या, स्वतः खा आणि मग विचार करा गुळ किती गोड आहे. तसं आत्म आनंद, अनुभूती, आनंद हा आत्मा आनंद आहे. म्हणून तर श्रीमद भागवताच्या प्रथम श्लोकीच सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. आनंद घन स्वरूप तो परमात्मा आहे. म्हणून माझे भगवान भोले बाबा हे आनंद स्वरूप आहेत. आणि जी माणसं आनंद स्वरूप असतात ना, ते आनंद वस्तूत पदार्थात शोधत नाहीयेत. कारण आनंद हा स्वयंभूत असतो, तो वस्तूत किंवा पदार्थात नसतो. आणि जी वस्तू जो पदार्थ आनंद देतो तो वस्तू तो पदार्थ कायम आनंद देईलच याची गॅरंटी नाही. मला 3 वर्षापूर्वी मला गुलाबजाम आनंद द्यायचा, पण आता गुलाबजाम मला आनंद देत नाही, कारण मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शुगर झालेली आहे. आता तो गुलाबजाम मला आनंद देईल, जो पदार्थ आनंद देतो तो चिरकाळ आनंद देईल असं नाही. आता म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, पाहुणा घरी आला की पहिली पद्धत आहे चहा घेणार का? आणि जर तो होच म्हटला तर मग कोणता घेणार? साखरेचा का बिना साखरेचा? आमच्या लहानपणी एक म्हण होती महाराज, आमच्या लहानपणी आमच्या गावाकडे एक म्हण होती, साखरेचं खाईल त्याला देव देईल. आता उलट आहे, जो साखरेचं खाईल त्याला देव नेईल. देव लवकर उचलून घेईल जाईल त्याला. माझा विषय असा आहे, मी थोडं वेदांताच्या अंगानेच बोलतोय, जो पदार्थ तुम्हाला सुख कायम देईल असं नाहीये. आणि आनंद हा पदार्थात शोधता येत नाही, वस्तूत शोधता येत नाही. म्हणून मी एक परत वाक्य सांगेल, तुम्ही पैशाच्या जीवावर दुर्वांकूरच्या हॉटेलची थाली विकत घेऊ शकाल, पण भूक तुम्ही पैशाच्या जीवावर घेऊ शकत. झोपण्यासाठी तुम्ही डल्लपच्या गादी घेऊ शकाल, पण झोप मात्र पैशाच्या जीवावर घेऊ शकत नाहीये. आत्मानुभूती, आत्म आनंद हा वस्तूत पदार्थात मिळत नाहीये. म्हणून मला आलेला एक अनुभव सांगतो. माणूस समाधानी राहण्यासाठी, माणूस समाधानी राहण्यासाठी त्याच्या परिस्थितीपेक्षा त्याची मनस्थिती उत्तम असणं अत्यंत गरजेचं आहे. समाधान हे परिस्थितीवर नाही, हे मनस्थितीवर अवलंबून आहे.
समाधान हे मनस्थितीवर अवलंबून आहे, परिस्थितीवर नाही. बंगल्यावाल्यापेक्षा घाटावरचे निवांत झोपतात. टेन्शन नाही. जोपर्यंत ऊन सकाळचं पडत नाही तोपर्यंत जाग सुद्धा येत नाही. आणि बंगल्यावाल्यांना 2-2, 4-4 झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. म्हणून समाधान हे परिस्थितीवर नाहीये, मनस्थितीवर अवलंबून आहे. म्हणून तुमची माझी मनस्थिती स्ट्रॉंग पाहिजे. आपण शरीराने चांगले दिसतो पण मनाने आपण खचलेलो आहे. आणि मग मन स्ट्रॉंग करण्यासाठी करावं काय? तर शिव महापुराण कथा सांगते, मन हे चंचल असेल, मन हे विभत्स असेल, मन हे स्थिर नसेल, तर मन स्थिर करण्यासाठी शिव महापुराणात जो ओंकार सांगितला त्या ओंकाराचं ध्यान करावं. आणि ओंकाराच्या ध्यानानेच मन हे स्थिर करता येतं. आणि मग ओंकार काय आहे? माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा जेव्हा योग प्रक्रिया सांगितली तेव्हा सोहम, ओम, ओम हा आपल्याला ध्यान लावायला, मेडिटेशन करायला अत्यंत लाभदायी, आपल्या मनोवृत्ती चंचल असणाऱ्या स्थिर करण्यासाठी पंचाक्षरी प्रणव ओम अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही आजही बघा, आपल्याला माहिती आहे आपण केवळ आणि केवळ नामाला प्राधान्य देणारी माणसं आहेत. आपण जप नाम प्राधान्य माणसं आहेत. पण जोपर्यंत आपलं मन साक्षी देत नाही, मन स्थिर होत नाही, तोपर्यंत आपण केलेला परमार्थ केलेली साधना फलद्रूप होत नाही. आपण जप करतो, करत नाही असं नाही, पण आपण जप हा वरांगाणी करतो. जोपर्यंत मन साथ देत नाही तोपर्यंत तो जप भगवंतापर्यंत जात नाही. आपणही जप करतो, करत नाही असं नाही. आणि माझं वैयक्तिक मत आहे, आपण रोज जप केला पाहिजेत. जर आपण भगवंताचा जप करू तर देव आपल्याला जपेल. आपल्याला जर देवाने जपावा असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? रोज जप केला पाहिजे. मला परत कबीरदासजी आठवले. कबीरदासजी म्हणतात, मी असे काही माणसं पाहिले जप करताना. आता कबीरदासजींचं तत्वज्ञान हे हिंदी भाषिक आहे, हिंदी भाषिक है कबीरदासजींचं. कबीरदासजी के सामने एक इंसान जप करते हुए उनको नजर आया. उसके हाथ में माला थी और जप की जो माला होती है वो कितने मनके की होती है? 108 मने की माला होती है. 108 मने की माला होती है जपने वाली. तो कबीरदास जी ने एक दृश्य देखा और कबीरदास जी बड़े गदगद हो गए. कबीरदास जी मन में सोचने लगे, आहा कितना परमार्थ कर रहा है, हाथ में बड़ी 108 माला की मनका की माला लेके जप कर रहा है. लेकिन कबीरदास जी ने और ढंग से देखा तो कबीरदास जी मुस्कुराए और कबीरदास जी बोले, लो 108 मनके की माला लेकर एक मंत्र लेकर एक मन का घुमा रहा था, एक एक मन का घुमा रहा था, एक एक मन का घुमा रहा था. कबीरदास जी ने कहा, अच्छी बात है, मन का घुमा रहा है, लेकिन मन का घुमा रहा है. नहीं समझे आप? क्या समझे? अरे माला का मन का तो घुमा रहा है, लेकिन मन कहाँ घुमा रहा है? और कबीरदास जी ने ये बात जरूर कहा, 108 माला की मनका की माला अगर भगवान की जपोगे तो जरूर भगवान आपको जपेगा. आपण व्यवहारातल्या 108 वर विश्वास ठेवतो पण परमार्थातल्या 108 वर विश्वास ठेवत नाही. ऐकणारी सगळी चिल्लीपिल्ली आहेत, बऱ्यापैकी संस्थेतली आहेत. मला सांगा, 108 नंबर मोबाईल मध्ये डायल केला तर कुणाला फोन लागतो? ॲम्ब्युलन्स. आणि 100 नंबर डायल केला तर पोलीस. यांचं जनरल नॉलेज तयार आहे. 100 नंबर मोबाईलला डायल केला तर पोलीस डिपार्टमेंटला फोन लागतो. 108 नंबर डायल केला तर ॲम्ब्युलन्सला लागतो. आपला किती विश्वास आहे प्रचंड, की आपल्याला माहिती आहे मी जर कुठे आडी अडचणीत सापडलो किंवा सापडले तर आपला मोबाईल काढून जर 108 नंबर दाबला तर ॲम्ब्युलन्स येईल. पण 100% जर ॲम्ब्युलन्सवर आपला विश्वास आहे तर माझा पण विश्वास आहे, 108 मोबाईलचा नंबर दाबून जर ॲम्ब्युलन्स येते तर 108 मण्याची माळ जर जपली तर माझं सिद्धेश्वर भगवान का येणार नाही? का येणार नाहीत? मग त्या 108 वर जसा आपला विश्वास आहे तसा हाच दृढ विश्वास
माझ्या भगवान भोलेनाथावर ठेवा, माझ्या पांडुरंगावर ठेवा, माझ्या माऊलीवर ठेवा. म्हणून जपू सदा तेरा नाम, दयालु दया करो. तो आइए जरा भोले बाबा का नाम जपेंगे. सब लोग हाथ ऊपर उठाते हुए जरा तालियों के साथ भगवान महादेव का नाम जपेंगे तो देखना शायद आ जाएंगे मेरे भोले बाबा. किसी ना किसी के रूप में आपको जरूर दर्शन देंगे. बस उनको पहचानने की दृष्टि होनी चाहिए. हरि बोल. भगवान भोले बाबा अत्यंत दयाळू आहेत, अत्यंत कृपाळू आहेत. पण भगवान सिद्धेश्वराची उपासना केल्यानंतर आपल्या जीवनातल्या सर्व दुःखाच्या आणि सर्व पापाच्या होळी झाल्याशिवाय राहत नाही. शौनकादिक ऋषींना सुद्धी सांगतायत, लक्षपूर्वक ऐका. शिव महापुराण ही सकाम आणि निष्काम आहे. मग ही सकामतेने जर ऐकायची झाली तर काय करावं लागेल? तर शिव महापुराणामध्ये जे काही उपाय सांगितले, भगवान महादेवाची उपासना करताना जशी आपण संकल्प घेऊन उपासना करू, माझे भगवान भोले बाबा आपल्या सकामतेला सुद्धा यश देतात. हे मी म्हणत नाही. जर आपण काय केल्यानंतर काय होतं हे जर पाहायचं असेल तर पहावे पुराणी विचार. पुराणाचा विचार केला पाहिजे. आणि मग शिव महापुराण सांगतं, जर आपण भगवान महादेवाच्या सिद्धेश्वराच्या जर आपण मंदिरात जाऊन जर गंगाजल किंवा शुद्ध पाणी महादेवावर समर्पण केलं, एक पसा जल एक पसा पाणी, तर माझे महादेव आपल्याला काय फळ देतील? आणि पाणी हे देवाला वाहणं, हे श्रीमद भगवद्गीतेने पण सांगितलं. तोयम पत्रम पुष्पम फलम तोयम. मग पाणी भगवान महादेवाला शंकराला समर्पण केल्यानंतर आपल्याला मन शांती मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी हे जीवन आहे. आणि माणसाचं जीवन सुद्धा पाण्याप्रमाणे स्वच्छ होतं. अर्थात आपले विकार दूर होतात भगवान महादेवाला जल समर्पण केल्यानंतर. मग हे जल समर्पण करताना कोणत्या मंत्राचा जप करायचा? एक तर गंगाजल शुद्ध पाणी आणि त्यामध्ये जर आपण गाईचं कच्चं दूध पाण्यामध्ये मिक्स करून जर आपण भगवान महादेवाचा जल अभिषेक केला, दुग्ध अभिषेक केला, तर त्या अभिषेकाला कर्मकांडामध्ये रुद्र अभिषेक अशी संज्ञा आहे. आणि रुद्र अभिषेकामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक नमक चमक रुद्राभिषेक आहे आणि एक रुद्राभिषेक आहे. अर्थात संपुष्ट लावून एक रुद्राभिषेक केला जातो. ना असू द्या, असू द्या, माऊलीचे भक्त आहेत. माझं भाग्य कथेत वारकरी आले, माझं भाग्य. आणि मला माहिती नाही कौन से रूप में भगवान आएंगे. फक्त परशुरामाचं रूप घेऊन येऊ नये, कारण भगवान कोणत्या रूपात येईल काही सांगता येत नाहीये. बघा ना किती एकदम वारकरी, एकदम भगवा ध्वज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते. प्यार से बोलो रामकृष्ण हरी. जरा जोर से बोलो रामकृष्ण हरी. और जोर से बोलो रामकृष्ण हरी. जय श्री राम. वा वा वा. तुम्ही 16 वर्षाचे असताना मला पाहायचा योग आला नाही. माझं नशीब तुम्ही याच वयात मला दिसलात. तेव्हा कसे असताना अंदाज लावायचा, फक्त अंदाज लावायचा, अनुमान प्रमाण तर्कशास्त्र इथं वापरायचं.
भगवान महादेवाची उपासना आणि रुद्राभिषेक वर्षातनं एक तरी प्रत्येकाने करावा. महादेवाच्या मंदिरात जावं, विद्वान ब्राह्मणांना घ्यावं. आपल्याला येत असेल तर आपण, नसेल तर एखाद्या ब्राह्मणांकडनं रुद्राभिषेक करून घ्यावा. आपल्या प्रपंचामध्ये आपल्या आरोग्यासाठी रुद्राभिषेक अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि रुद्राभिषेकामध्ये नमक चमक जर केला तर अतिउत्तम. संपुष्ट लावून आणि शिवालय, पुरातन शिवालय, जुनं एखादं मंदिर, अर्थात आपण आळंदीत तर भाग्यवान आहोत, सिद्धेश्वर आहेत, पण सिद्धेश्वरांना 24 तास दर्शनाची बारी असते. आपल्याला तिथं अभिषेकाला वेळ मिळेल न मिळेल किंवा परमिशन मिळेल न मिळेल, तर आळंदीत सर्वात उत्तम सिद्ध ठिकाण आहे भगवान वैतागेश्वर. निवांत आहेत, 1 नाही 2 नाही 3 नाही, निवांत बसलेले आहेत. म्हणून वैतागेश्वराचा जरी आपण अभिषेक केला ना, तर माझा आत्मविश्वास आहे आपल्या प्रपंचातला बऱ्याच वैताग कमी होईल. म्हणून रुद्राभिषेक आणि पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं. दुसरी गोष्ट, दह्यानी जर अभिषेक केला, दह्यानी, तर आपल्याला संतानाचं सुख प्राप्त होतं. बऱ्याच जणांना संतान नाही याचं दुःख आहे, पण बऱ्याच जणांना संतान असून त्याचं सुख नाही आहे. माझं वाक्य परत ऐका. बरेच असे काही माणसं आहेत की ज्यांना संतान नाही आहे म्हणून दुःख आहे, पण बरेच काही जण असे आहेत की ज्यांना संतान असून सुद्धा ते दुःखी आहेत. मग संतानाचं सुख पाहण्यासाठी भगवान महादेवाला दह्याचा अभिषेक करणं गरजेचं आहे. आणि त्याला सुद्धा ओम श्रीम क्लीम ह्रीम क्लीम या मंत्राचा जप आहे. किंवा सरळ सरळ आपण वैष्णव आहोत, ओम नमः शिवाय या मंत्रात जप करायचा. आपली वाणी गोड होण्यासाठी काय करायचं? जसं ज्ञानोबाराय म्हणताय ना, साच आणि मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण गोड बोलावं. मग काय करावं? तर भगवान महादेवाला मधाचा अभिषेक करावा. मध असतो ना, मध, मोहळाचा मध, त्याचा अभिषेक करावा. त्याने काय होईल? आपल्या वाणीमध्ये धार येईल. आणि विशेषतः वक्ते जे आहेत ना, वक्ते, कथा कीर्तन प्रवचन व्याख्यान देणारे, यांनी तरी किमान वर्षातनं 1 वेळा तरी भगवान भोले बाबाला शिवलिंगावर मधाने लेपन करावं. त्याचं कारण आहे, भगवान महादेव सिद्धेश्वर तुमच्या माझ्यावर एवढी कृपादृष्टी करतील की आपल्या वाणीमध्ये मधुरता येईल. बरेच वक्ते मी असे पाहिलेत, विद्वान आहेत, पण वाणीमध्ये मधुरतेचा अभाव आहे. मधुरतेचा अभाव आहे. असं नेमकं वाटतं की ते दगड फेकून मारतात का शब्द फेकून मारतात. आपल्या वाणीमध्ये मधुरता यावी आणि वाणी ही मधुर असावी हे ज्ञानोबारांना मान्य. साच आणि मवाळ. आणि माणसाने प्रपंचात सुद्धा गोड बोललं पाहिजेत. प्रपंचात सुद्धा माणसाने गोड बोललं पाहिजेत. प्रपंचात सुद्धा आपले कामं जर साध्य करून घ्यायचे असेल तर माणसाने गोड बोललं पाहिजे. हा, आणि जी माणसं गोड बोलतात ना, त्यांची कामं लवकर होतात. काही माणसं प्रमाणाच्या बाहेर साखर जास्त खातात, गोड बोलून आपला कार्यक्रम करतात. मला एक मारवाडी भजन आठवलं. ताई, माझ्या 99% कथा सध्या मारवाडी समाजामध्येच मी विशेष कथा करतोय. त्याचं कारण आहे, मला थोडी मारवाडी, हिंदी, मराठी आणि 1-2 भाषेचं जास्त नाही, पण थोडं ज्ञान गुरुकृपेने अवगत झालेलं आहे. माझ्यासोबतही आमचे मारवाडीच म्युझिशियन आहे आणि कथाही मारवाडीच आहे. आणि कथेत मारवाडी, एक आम्ही मारवाडी भजन नेहमी म्हणत असतो माहेश्वरी अग्रवालमध्ये, की माणसाने गोड बोललं पाहिजेत. गोड एक भजन फार गोड आहे. मिठो मिठो बोल थारो काही बिगडे, काही बिगडे थारो काही बिगडे. आप बताना थारो काही बिगड़े. मिठो बोलणं चाहिए का नाही? हां, तो मिठो माणसाने गोड बोललं पाहिजे. पण माणसं गोड, काही माणसं एवढं खौड बोलतात, त्याने असं वाटतं 2 मारल्या तरी परवडल्यात, पण याचं बोलणं परवडलेलं नाही. प्रचंड, त्याला सामान्य भाषेत कुचकं बोलणं म्हणावं. कसं बोलणं म्हणावं? कुचकं. हां. आणि हे माझ्यापेक्षा तुमची PhD जास्त झालेली.
आणि त्यातल्या त्यात थोडं वय वाढलं आणि सासू हे पद प्राप्त झालं की ऑटोमॅटिक हे ज्ञान येतं. हे ज्ञान ऑटोमॅटिक येतं. म्हणून माणसाने गोड बोललं पाहिजे. तर मिठो मिठो बोल थारो काही बिघड. तर 1 मिनिट मग थारो काही बिघड. हा तो आई जरा 2 मिनिटं एकच भजन घेऊया. फार गोड आहे. फार. मौली गुरु ज्ञानेश्वर महाराज की, उमापति महादेव की. प्यारे से बोलो श्री शिवाय. भजन अत्यंत गोड आहे. मिठो मिठो बोल थारो काही बिघड. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सुद्धा साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाने प्रपंचामध्ये गोड बोललं पाहिजे. गोड बोललं पाहिजे. आणि मग गोड बोलण्यासाठी आपल्याला भगवान महादेवाची उपासना करावी लागेल. आपल्या वाणीमध्ये धार येण्यासाठी, आपल्या वाणीची साधना वाढण्यासाठी आपल्याला भगवान महादेवाची अत्यंत महत्वाची उपासना आहे. आणि आपल्या प्रपंचात जर आपले कळत न कळत हितशत्रू असतील, शत्रूचे सुद्धा प्रकार असतात. आपले हितचिंतक असतात, जवळच असतात, कधी कधी एकाच रूम मध्ये राहिला असतात, हा, पण ते आपले हितशत्रू असतात. या हितशत्रूपासून आपल्याला संरक्षण मिळण्यासाठी आणि आपण जी कमवलेली लक्ष्मी आहे, लक्षपूर्वक ऐका, जी कमवलेली आहे कष्टाने मेहनतीने, ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी भगवान महादेवाच्या शिवलिंगावर, शिवपिंडीवर उसाच्या रसाचा अभिषेक करावा. बऱ्याच वेळेला प्रपंचिक माणसाचा असा प्रश्न असतो, महाराज मला 40,000 पगार आहे, माझ्या सुनेला 60,000 पगार आहे, माझ्या मिसेसलाही पेन्शन आहे, मुलगाही कमवतो, महिन्याचे घरात 4-5 लाख रुपये येतात, पण महिन्याच्या शेवटच्या तारखेला पाहिलं तर उसने घ्यावे लागतात. असे बऱ्याच जणांच्या प्रपंचात अडचणी असतात. प्रपंचात पैसा येतो पण टिकत नाही, तो कोणत्या मार्गाने जातो कळत नाही. त्यासाठी भगवान महादेवाची उपासना म्हणजे भगवान महादेवाच्या शिवलिंगावर रसाचा उसाचा रस, गन्ने का ज्यूस, त्याचा अभिषेक करावा लागतो. आणि मग मंत्रही आहे त्याला, ओम क्लीम नमः, ओम नमः शिवाय. या मंत्राचा आपण जप केला, अभिषेक केला तर आपण कमवलेली संपत्ती आपल्याला ती सुख देईल. या अभिषेकाने संपत्ती मिळणार नाही, अंडरलाईन करून घ्या. कथा ही माझी श्रद्धा शिकवते, अंधश्रद्धा नाही. एक तर पहिलेच ग्रहमान फिरलेले आहेत, त्यामुळे परत लक्षपूर्वक ऐका. आपण कमवलेले, कष्ट केलेली संपत्ती टिकवण्यासाठी किंवा घरात त्या संपत्तीपासून सुख मिळण्यासाठी हे उपाय आहेत. आणि पंचामृताने अभिषेक करावा. ओम नमो भगवते रुद्राय. याने जर पंचामृताने अभिषेक केला तर आपल्याला भगवान कैलासपती महादेव मोक्ष प्राप्तीची इच्छा पूर्ण करतात. त्याचबरोबर आता बाकीचे उपाय आहेत ते आपल्याला या घाटावर सांगणं उचित आहे, कारण भगवान भोले बाबाला अत्यंत प्रिय आहे भांग, धतुरा. ह्या ज्या ज्या गोष्टी मला इथे उपयुक्त वाटतात त्या मी सांगेल, बाकीच्या नजर टाकून फक्त पुढे जाईल. ज्याला अखंड सौभाग्य प्राप्त हवं असं वाटत असेल त्या व्यक्तीने कुमकुम मिश्रित जल अभिषेक करावा. अर्थात तांब्याचा तांब्या घ्यावा, त्याच्यात आपल्या घरात कुंकू असतं ना, कुंकू मिक्स करावं आणि भगवान महादेवाच्या शिवलिंगावर त्याचा अभिषेक करावा कुंकू मिश्रित. त्याने आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं. त्यानंतर काल बोलून गेलो बेलपत्र. आणि सर्वात महत्त्वाचा एक उपाय सांगेल, जर आपण भगवान महादेवाच्या शिवपिंडीवर जर काळे तीळ वाहिले ना, काळे तीळ, तिळात सुद्धा 2 प्रकार आहेत, गोरा आणि काळ्या. हा, जे काळे तीळ जर आपण महादेवाच्या पिंडीवर वाहिले तर आपल्या घरातला पितृदोष
हलका होतो. कारण महादेव अशी एक उपास्य देवता आहे की आपल्या पितरांना महादेवाची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून नारायण नागबली, काल सर्प आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन करतो का नाही? महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मुक्षीयमामृतात. म्हणून आरोग्यदायी, पितरांना सुख देणारी, पितरांना संतुष्ट करणारी ही महादेवाची उपासना आहे. म्हणून काळे तीळ जर आपण भगवान भोले बाबाला समर्पण केले तर आपल्या प्रपंचातला पितृदोष कमी होतो. आणि लक्षपूर्वक ऐका, मी क्षमा मागून विधान करतो. कळत न कळत या घाटावर साऊंडच्या माध्यमातून बरेच जण ही कथा ऐकत आहेत. आपण जरी वारकरी आणि वैष्णव असलो तरी आपल्याला प्रपंचात अनेक अडचणी येतात, त्रास होतो. उलट जेवढा जास्त परमार्थ करणारा असतो त्याला तेवढा जास्त त्रास होतो. हे वाक्य परत लक्षात ठेवा. जेवढे जास्त उपास, तापास, व्रत, वैकल्य, अनुष्ठान, पारायण करणारे असतात ना, त्यांना जास्त त्रास होतो. त्याचं कारण असं आहे, आपण लोकांना ज्ञान सांगतो पण आपण कुल धर्म कुलाचार पाळत नाही. आपण अक्षय तृतीयेला कीर्तन कथा घेतो पण अक्षय तृतीयेला आपल्या घरी कुल धर्म कुलाचार कोणी करायचा? आणि कुल धर्म कुलाचार हा आपल्या वैष्णव संतांना सुद्धा मान्य आहे. अरे भगवंताने कुल धर्म कुलाचार त्याचं फळ भगवंताला भोगावं लागलं. प्रपंच तुम्ही संसारिक आहात ना, जगाच्या दृष्टीने तुम्ही महाराज आहेत, नियतीच्या दृष्टीने तुम्ही महाराज नाही आहेत, तुम्ही मनुष्य आहात. म्हणून कुल धर्म कुलाचार हा केलाच पाहिजे. आणि नियती आपल्याला त्याचं फळ देत असतं. म्हणून आपल्या सर्वांनी पितृदोषाचं नुकसान काय? बऱ्याच जणांना असं वाटतं की आमचं होता होता काम थांबलंय. बरेच जण म्हणतात ना प्रपंचातले, तोंडानिशी आलेला घास आमच्या मुखात जात नाहीये. एकाच मार्कावरनं गेलो. सामान्य भाषेत सांगू का, अख्ख्या तारका बुक होत्या पण ऑटोमॅटिक कॅन्सल झाल्या. म्हणजे सर्व दृष्टीने बोलतो मी, आलेला घास हा जाणे. मग तो व्यवसाय कोणताही असू द्या, याचा अर्थ आपल्या घरात पितृदोष आहे. आणि पितृदोष हा आपल्याला कळत न कळत त्रास देतो. त्यासाठी भगवान महादेवाची उपासना अत्यंत गरजेची आहे. म्हणून महादेवावर काळे तीळ वाहिणं हा खरं तर कर्मकांडाचा विषय, पण शिवमहापुराणात जो आलेला विषय तो दृष्टीने टाकणं माझं अत्यंत गरजेचं आहे. आणि भगवान महादेवाची उपासना जर आपण केली नाही आणि अन्य साधनं केलो तर कळत न कळत आपल्याला अहंकार येऊ शकतो. म्हणून अहंकार नष्ट करणारी एकमेव देवता माझे भगवान भोले बाबा. जप तप अनुष्ठान जर आपण केलो तर कळत न कळत आपल्याला अहंकार येऊ शकतो. आणि शौनकादिक ऋषींना सुद्धी सांगतायत महाराज, लक्षपूर्वक ऐका. माझ्या भगवान भोले बाबाची कथा एवढी रसमय आहे आणि एवढी लीलाधारी आहे की ब्रह्मदेवाचे मानसपुत्र महाराज नारद यांना देखील भगवान भोले बाबांनी अहंकारापासून शिवभक्तीचा उपदेश दिला आणि त्यांचा अहंकार नष्ट केला. श्रुतजीने प्रश्न विचारला, महाराज असा कोणता प्रसंग आहे? ऐका, एक दिवसचा प्रसंग आहे. हिमालयाच्या एका गुहेत नारदजीने तपश्चर्या केली, तप केलं. तप करणे म्हणजे काय हो? आपल्याकडे तप करणे याचा अर्थ उन्हात जाऊन बसणे, पाण्यात जाऊन बसणे, हिमालयाच्या एखाद्या गुहेत जाऊन बसणे, एका पायावर उभं राहणे, हे तपाचे अंग झाले. पण तप शब्द जर उलटा वाचला तर ऑटोमॅटिक तप होतं. तप शब्द उलटा वाचा, काय होतो? तप शब्द उलटा वाचा, तप. हा जीवनात पत सांभाळणे म्हणजे तप आहे. जीवनात आपली पत सांभाळणे हेच काय आहे? तप आहे. प्रापंचिक माणसाला हिमालयात जाण्याची गरज, ठाईचं बैसोणी, आवडी अनंत, बस हे तपश्चर्या आहे.
नारदजी एका हिमालयाच्या गुहेत तपश्चर्या करत होते आणि इंद्रचंद्रांना भयभीत झालेत. आणि साहजिक आहे, सृष्टीचा नियम आहे, एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल तर दुसऱ्याला देखवत नाही, हा सृष्टीचा नियम आहे. इंद्राला असं जाणवलं की जर नारद तपश्चर्या करतायत तर असं तर होऊ शकतं की नारद हे माझ्या इंद्रपदासाठी तपश्चर्या करत असतील. इंद्राने कामदेवाला बोलवलं आणि तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला, पण कामदेव इंद्राकडे आलाच नाही. त्याचं कारण आहे, ज्या जागेवर नारदजी तपश्चर्याला बसले होते ना, तिथे कामदेव प्रवेश करू शकत नव्हते, कारण त्या जागेवर भगवान महादेवाने कामदेवाला भस्म केलेलं होतं. तिथं काम आलेच नाहीये. नारदांची तपश्चर्या पूर्ण झाली. कथा फार गोड आहे, लक्षपूर्वक ऐका. नारदांची तपश्चर्या पूर्ण झाली आणि नारदांना महादेवांना जे जमलं नाही, कारण त्या जागेवर जेव्हा भगवान भोले बाबा पहिल्या वेळेला तपश्चर्याला बसले होते तर महादेवाची तपश्चर्या सुद्धा कामदेवानी भंग केली होती. आणि म्हणून महादेवानी कामदेवाला श्राप दिला, तू माझं तपश्चर्या भंग केला, तू भस्म होशील. कामदेवाची पत्नी रती, तिला वरदान दिलं, तो नंतरचा विषय, पण कामदेवाला भस्म केलं. आणि मग नारद जिथे बसले तिथं कामदेव प्रवेश सुद्धा करू शकला नाही. आणि नारदांची तपश्चर्या पूर्ण झाली. पण तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर नारदांना अहंकार आला. काय आला? अहंकार, इगो. हा अहंकार आहे ना, प्रचंड डेंजर आहे, प्रचंड डेंजर. बरे, अहंकाराचं एक वैशिष्ट्य आहे, तो सामान्य माणसाकडे डोकून सुद्धा पाहत नाही. ज्याला काही थोडं येतं ना, पहिले त्याला जाऊन आलिंगन देतो अहंकार. जे सामान्य माणसाला अहंकार स्पर्श सुद्धा करत नाही. माऊलीच्या भाषेत सांगू का, नवल अहंकाराची विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचली. तो अज्ञानी माणसाला त्रास देत नाही, ज्ञानी माणसाला अहंकार त्रास देतो. माझ्यासारखा कथा कुणी करत नाही, माझ्यासारखं कुणी गात नाही, माझ्यासारखं कुणी स्वयंपाक करत नाही, वाजवत नाही. हे ज्याला जे येतं ना, पहिला अहंकार त्याला जाऊन भेटतो. अहंकार फार डेंजर आहे. नारदजीला त्या अहंकाराने स्पर्श केला. म्हणून माझी एक माऊलीकडे प्रार्थना आहे, अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाविकास. म्हणून अहंकाराचा वारा हा आपल्याला लागू नये म्हणून तर संतांनी प्रार्थना, विनम्र विज्ञापना केली. अहंकार फार डेंजर आहे. मी एक नेहमी विनोदानी आदरणीयताई गोष्ट सांगत असतो. दोन गोष्टी अशा आहेत ज्या माणसाला आपसमध्ये भेटू देत नाही. भेटायची इच्छा असते, समजा माझे मित्र आहेत आणि माझ्या मित्राला मला भेटायचं असेल तर दोन गोष्टी मला माझ्या मित्राला भेटू देऊ शकत नाही. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत माहिती आहे? एक तो बडा हुआ अहंकार, बडा हुआ अहंकार, और दूसरा बडा हुआ पेट. समजा आता माझी डेअरी किती आहे तुम्ही तर पाहिलीच. अहो माझी एवढी नव्हती, हा लॉकडाऊनने परिणाम केलाय. आता माझं पोट वाढलंय आणि जर माझ्या मित्राची डेअरी अशीच असेल आणि आमच्या दोघांना आलिंगन द्यायचं असेल तर आम्हाला भेटू देत नाहीये. वाक्य लक्षात ठेवा, बडा हुआ पेट और बडा हुआ अहंकार आपस में मिलने नहीं देता. एखाद्या वेळेला पोट तुम्हाला शब्दाने बोलू देईल, पण अहंकार, त्यांनी मला जे हरी नाही घातलं मग मी का घालू, माझ्यात काय कमी आहे, त्यांनी मला, हे आमच्यावर नाही तुमच्यात पण त्याची असेल तिची 10,000ची साडी, मला काय करायचं, पण तिने मला विचारलंच नाही. हा इगो, अहंकार, मी काही कमी नाही, हा आपसमध्ये बोलू देत नाहीये. म्हणून कितीतरी उदाहरणं तुम्हाला असे देईल, एकाच प्रपंचात दोघी राहतात किंवा दोघं राहतात, एकाच घरात एकाच गॅसवर जेवण करतात, पण 5-5 वर्ष बोलत नाहीये. मला मजा या गोष्टीची वाटते, जवळ राहून एकूण-एकाचं तोंड पाहत नाहीत आणि आपण मेलो ना तर मग गर्दीत घुसतात आपलं तोंड पाहिलं. एकदा तरी तोंड पाहू द्या. जिवंत असताना कधी तोंड पाहिलं नाहीये, ही किमया आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राची एक विशेषता आहे, माणूस मेल्याशिवाय कळत नाही. तुम्हाला जर वाटत असेल मी लोकांना कळावं तर तुम्हाला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल?
सीट खाली करा, तोपर्यंत आपण लोकांना कळत नाही. हा इतिहास आहे. माऊलींचा घ्या, तुकोबारायांचा घ्या, की आधी करून संतांचा किंवा महापुरुषांचा घ्या, जोपर्यंत धर्तीवर आहेत तोपर्यंत कळाले नाहीयेत. म्हणून संत नव्हती जगा मानसा सारी. गेले दिगंबर. मला जाऊ द्या अगोदर, मग स्पेशल तुमचंच भजन ठेवू आपण. जाणार आहे मी एक ना एक दिवस, मग तुमच्याच आवाजात रेकॉर्डिंग करून माझ्या फोटोला ऍड करा. म्हणजे बरोबर आहे, पण वेळेच्या अभावी. प्यार से बोलो श्री शिवाय. जरा जोर से बोलो राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. और जोर से बोलो राम कृष्ण हरी. बड़ा हुआ अहंकार आपस में मिलने नहीं देता. म्हणून लक्षात घ्या, तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार. आपल्याला नाही काही आलं तरी चालेल, फक्त देवाकडे प्रार्थना करा, आम्हाला काय येऊ देऊ नको अहंकार. याच्यात पण नवल आहे, मला कशाचाच अहंकार नाही, हा सुद्धा अहंकारच आहे. म्हणजे याला वेदांत शास्त्रात सांगू का, काळी घार आणि पांढरी घार हे ज्यांनी ऐकलं त्यांना कळेल. अहो त्रास, सोन्याची सुरी असली तरी त्रास मारणारच आहे, आणि लोखंडाची असली तरी मारणारच आहे. म्हणून अहंकार, मला कोणत्याच गोष्टीचा अहंकार. आमचा तर एक नमुना असा आहे, मला स्तुती आवडत नाही, त्याने बोर्डच लावले अख्ख्या गावात की मला काय आवडत नाही. माझी कोणी स्तुती करायची नाही, त्याने बोर्ड लावले गावोगावात की माझी काय आवडत नाही. मला बोर्ड लावणं हे काय? अहो ही पण स्तुतीच आहे ना, की मला स्तुती आवडत नाही हे म्हणून घेणं सुद्धा स्तुतीच आहे. मग अहंकार कळत न कळत कोणत्या रूपाने तुमच्यावर घाला घालेल सांगता येत नाही. नारदजींनी तपश्चर्या केल्यानंतर नारदजीला अहंकार आला, आणि नारदजींचं एकच वाक्य, जे महादेवाला जमलं नाही ते मला जमलं. आणि नारदजी आनंदाच्या भरात मस्तीत, तेवढ्यात ब्रह्मदेव भेटले, आणि ब्रह्मदेवाने विचारलं, नारद आज तर बडे खुश दिसताय, खुश असण्याचं कारण काय? नारदजी सहज म्हणाले, जे शिवजींना शंकराला जमलं नाही ते मी केलं. आपल्यातही असाच गैरसमज आहे, जे आतापर्यंत कुणालाच करता आलं नाही ते मी करून दाखवलं. काही नव्हतं आमच्याकडे, वडील दादाचं काही नव्हतं, सगळं आम्ही घेतलंय. आम्ही काही नाही, अंगावरच्या कपड्यांनीशी आलो होतो, पण आळंदीत आमची 4 घरं झालेत, जमीन घेतली. हा कळत न कळत सुप्त स्वरूपाचा अहंकार आहे. नारद सुद्धा हेच म्हणाले, जे महादेवाला जमलं नाही ते मी केलं. ब्रह्मदेव म्हणाले, नारदजी खूप छान झालं, पण मला सांगितलं तर सांगितलं, महादेवाकडे जाऊ नका. आणि ज्या माणसाला अहंकाराची नशा असते ना, त्याला जर आपण एखादं समजून सांगायला गेलो ना, त्याचा उलटा अर्थ काढतो, हा माझ्यावर जळतो. आताही तुमच्यापैकी बघा, तुमचे मित्र मैत्रीण जर कुणी असेल, आणि जर त्याला म्हटलं ना असं वागणं बरोबर नाही बरं, हा नजरेत यायला लागलं, नाही याचा अर्थ हा माझ्यावर जळतोय. म्हणजे आपल्याला कुणीतरी चांगलं सांगतंय हा बोध घेत नाहीये. आणि मग मुद्दाम महादेवाकडे गेले. महादेव म्हणाले, महादेवाला नाराजीने आवाज, ओ भोले बाबा, जे तुम्हाला जमलं नाही ते मी केलं. महादेव म्हणले, असं काय केलं? मी तपश्चर्या केली, आणि कामदेव सुद्धा माझी तपश्चर्या भंग करू शकले नाही. महादेव माझे भोले बाबा आहेत. भोले बाबा म्हणले, अरे नारदजी वा वा, खूप चांगलं काम केलं, पण बरं झालं हे मला सांगितलं, विष्णूला सांगू नका, कारण मी भोळा आहे, पण विष्णू तुम्हाला माहिती नाही, देवचतुर जाणून अंतर वर्तत असे, त्याला सांगू नका. आणि मग तुम्हाला बोललो ना, एखादा असा नमुना असतात, त्याला जर म्हटलं ना करू नको, जायचं नाही म्हटलं तर पहिलं म्हणणार कोणत्या गाडीत बसू. अरे आपल्याला नाही जायचं कुठं, तर पहिलं विचारणार कोणत्या गाडीत बस. आणि मग भगवान विष्णूकडे नारदजी आले, आणि नारदजीला सांगितलं, विष्णूला सांगितलं. आता भगवान विष्णू कुठे राहतात? अहो क्षीरसागरामध्ये राहतात ना भगवान विष्णू. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. क्षीरसागरामध्ये विराजमान नारायण. नार म्हणजे काय? पाणी. आयन म्हणजे शयन, तो नारायण भगवान परमात्मा. नारदजींनी विचारलं,
ओ भगवान विष्णू, तुम्हाला माहिती आहे का, बातमी कळाली का काय, जे महादेवाला जमलं नाही ते मी केलं. आणि तुम्हाला एक परत वाक्य सांगतो, भगवान विष्णूला नारदजींचं वाक्य इथं खटवलं, तू केलं त्याबद्दल तुझं अभिनंदन, पण ज्याला जे जमलं नाही ते मी केलं. आणि भगवान महादेवाचं आणि भगवान विष्णूचं एकदम सख्यत्व आहे, मैत्रीचं नातं आहे. आणि एक वाक्य लक्षात घ्या, आपल्या मित्राविषयी किंवा आपल्या आराध्याविषयी जर आपल्याला कोणी काही बोलत असेल ना, तर पुढच्याला धडा शिकवला पाहिजेत, हेच याच्यातून शिकलं पाहिजे. आणि मग भगवान विष्णू म्हणले, अच्छा नारदजी, जे महादेवाला जमलं नाही ते तुम्ही केलं. बोले हा. आणि मग माझ्या भगवान विष्णूने लीला केली, कारण तो लीलाधारी आहे, खेळ तो येण्याची खेळावं. माझे भगवान विष्णू लीलाधारी आहेत, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्यांच्याकडे सामर्थ्य शक्ती आहे. आणि नारदजी जात असताना एक शीलनिधी नावाचा राजा भगवान विष्णूने तयार केला, एक राजवाडा राजमहेल तयार केला. आणि त्या शीलनिधी नावाच्या राजाची एक अत्यंत सुशील सुंदर कन्या निर्माण केली. नारदजी त्या रस्त्याने जात होते, त्या शीलनिधी नावाच्या राजाने आवाज दिला, भो भो साधू क्षणम तिष्ठ, क्षणभर थांबा. अच्छा, काय काम आहे, अहो जरा या तर खरी. आणि नारदजीचं आगमन आपल्या राजवाड्यात केलं, स्वागत केलं आणि विचारलं, महाराज तुमचं नाव आम्ही प्रचंड ऐकून आहेत, ही कुणाची लीला आहे, भगवान विष्णूची. तुमचं नाव आम्ही ऐकून आहेत, तुम्ही प्रचंड विद्वान आहेत, तुमच्यासारखं गात कोणी नाही. कारण नारदजी गाण्यामध्ये तज्ज्ञ होते, कारण नारदजी हे तुंबरू नावाच्या गंधर्वाचे शिष्य होते गाण्यामध्ये. नारायण नारायण. आणि महाराज, एखाद्याची जर आपण स्तुती केली ना, स्तुती प्रत्येकाला प्रिय आहे. हा, हॉटेलमध्ये आपण 4-5 जण मित्र गेलो आणि जर आपली सगळेजण मिळून स्तुती करत असतील तर समजा आजचं बिल आपल्याच डोक्यावर आहे. ही स्तुती प्रत्येकाला प्रिय आहे. आणि नारदजीला सांगितलं, महाराज तुम्ही प्रचंड विद्वान आहात, माझी एक कन्या आहे मोहिनी, तिचं जरा लग्नाचा योग बघा बरं कधी आहे. मी असं ऐकलं की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये MA केलं, तुम्ही ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आहेत, मला जरा माझ्या मुलीचा लग्नाचा योग कधी आहे बघा. मला कळत नाही, काही काही लोकांचं आश्चर्य वाटतं, ज्याला लग्न स्वतःचं करता नाही आलं ते घरी गेल्यावर म्हणतात, महाराज आमच्या लग्नाचा योग बघा. साधू पुरुष तुमच्याकडं आल्यानंतर, वाक्य परत लक्षात घ्या, एखादा संत आणि साधू तुमच्याकडं आला ना, तर प्रपंचातल्या गोष्टी कधीच त्यांना सांगू नका आणि विचारू नका. माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, मला नातू कधी होईल, माझं दुकान कसं चालेल, माझं मकान कधी होईल, फालतू प्रश्न विचारू नका. कारण जीवनात अन्नाचा कण आणि संताचा क्षण फार दुर्मिळ असतो, तो मिळाला ना वाया घालू नका. अन्नाचा कण, अन्नाचा अन्न ऐकताय ना, अन्न तुम्ही, अन्नाचा कण, अन्नाचा नाही, अन्नाचा, खायच्या अन्नाचा कण आणि संतांचा मिळाला एक क्षण कधी वाया घालायचा नाही. पण ही भगवंताची लीला. आणि भगवान विष्णूने जे मायावी नगरी निर्माण केली, शीलनिधी निर्माण केला, मोहिनी निर्माण केली, आपल्या मुलीला आवाज दिला, बेटा जरा ये, गुरुजी आलेत. आणि मग ती भगवंताने निर्माण केलेली मोहिनी ती आपल्या तालामध्येच आली. आल्यानंतर ती अत्यंत देखणी होती, स्वस्वरूपवान होती. नारदजीने तिच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिले. कारण जे आतापर्यंत डिमकी मिरवत होते ना, मी कामावर विजय मिळवला, नारदजींना एकच काम, भगवंताचं एकच काम होतं की यांना यांची जागा दाखवून द्यायची. नारदांनी पाहिलं तिच्याकडे आणि पाहतच राहिले. शीलनिधी म्हणले, ओ गुरुजी, हीच माझी कन्या, जरा हिचा विवाहाचा योग बघायची पत्रिका बघा. आणि नारदांच्या हातात पत्रिका दिली. त्या पत्रिकेत स्पष्ट उल्लेख होता, तिच्या कुंडलीत 9 मास कुंडली, लग्न कुंडली, कसब कुंडली, कुंडलीचे अनेक प्रकार आहेत. आणि त्या कुंडलीत असं लग्न कुंडलीत असा योग होता, ही ज्याच्या गळ्यात वरमाळ टाकेल तो या त्रिभुवनाचा मालक असेल आणि त्रिभुवन सुंदर असेल. नारदजींनी चष्मा विसरला होता, कारण डोळ्यात अहंकार होता. नारदजीला असं वाटलं की ज्याच्या गळ्यात माळ टाकेल तो त्रिभुवनाचा मालक होईल. पण असं होतं
ही गळ्यात ज्याच्या माळ टाकेल तो ऑलरेडी त्रिभुवनाचा मालक आहे, म्हणजे ही विष्णूची माया आहे असा सरळ अर्थ आहे. पण नारदजींनी उलट वाचलं, ही ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो त्रिभुवनाचा मालक होईल. नारदजींनी कुंडली पाहिली, गुंडाळली, हातात ठेवली आणि येतो म्हणाले. अहो लग्नाचा योग आहे म्हटले, लग्नात चांगला मुलगा भेटेल. आणि जायचं होतं पुढे, पुण्याला जायचं कॅन्सल केलं, परत विष्णूकडे गेले. वैकुंठाला जाऊन भगवान विष्णूची स्तुती केली आणि भगवान विष्णूला नारद म्हणले, प्रभू मी आयुष्यभर तुमचं भजन केलं, कधी पॉकेट ठरवलं नाही, आता मला एक तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. भगवान विष्णू म्हटले, मागा ना, काय पाहिजे, काय देऊ तुम्हाला? काही नाही, तुम्ही कशा 16,108 केल्यात, माझी इच्छा झाली, मला लग्न करायचंय. नारदजीला भगवान म्हटले, काय अडचण आहे? नाही काही अडचण नाही, पण सध्या कलियुगातल्या पोरींना हँडसम पाहिजे. आणि मी असा विचित्र बाबा, केस वाढलेले, दाढी वाढलेली, हातात विना, विनावाल्याला कोण देणार आहे पोरगी? बरेच विण्यावाले आणखी तसेच आहेत, कोण पोरगी देणार त्यांना? मग मला काहीतरी तुम्ही स्वरूपवान करा, तुमचं सुंदर रूप मला द्या, मला तुम्ही काय करा, सुंदर बनवा. भगवान विष्णूच्या लक्षात आलं, जाल में मछली फस गई. भगवान विष्णूला दया आली, कारण संत भगवंताचे रक्षक आहेत आणि संतांचे रक्षक भगवान आहे. सुंदर रूप मागितलं माझ्या भगवान विष्णूनी. नारदांना पूर्ण शरीर सुंदर केलं, पण चेहरा मात्र बंदराचा केला. कारण माणसाचा चेहरा, सर्व शरीर दिसतं पण नाक डोळे आपल्याला दिसत नाहीयेत. म्हणून तर आरशाची निर्मिती आहे, भिंगाची निर्मिती आहे, आपलं प्रतिबिंब आपण त्याच्यामध्ये पाहतोय. आणि मग नारदांना असं वाटलं की मला भगवंतांनी काय केलं, सुंदर बदन देई, सुंदर मला रूप दिलं. आणि नारदजी शिलनिधी नावाच्या राजाच्या राजवाड्यात गेले, तिथं स्वयंवर होतं. या शिलनिधी नावाच्या राजाच्या मुलीचं, मोहिनीचं, अर्थात भगवान विष्णूने निर्माण केलेल्या सुंदरीच. सर्व राजे महाराजे लाईनला बसले, तेवढ्यात नारद गेले. नारदांचा चेहरा कसा होता, बंदराचा. शरीर सुंदर होतं. नारदजींना पुढच्या खुर्चीवर नारदजी जाऊन बसले. नारदजींना वाटलं आता ही माझ्या गळ्यात माळ घालेल. पण जशी ती मोहिनी पुढे आली आणि तिने पाहिलं, एक से एक सुंदर राजकुमार आहेत आणि इथं बंदर सुद्धा आलाय. ती मनातल्या मनात हसली आणि चेहरा मूडला आणि पलीकडच्या लाईनला गेली, रांगेत गेली. नारदांना वाटलं तिचं दुर्लक्ष झालंय माझ्याकडं, तिला मी दिसलो नसेल. तिथून उठले आणि पुढच्या पंक्तीत बसले. काही असे बरेच जण आहेत, या पंक्तीत नाही वाढ आले की दुसऱ्या पंक्तीत जाऊन बसतात. मग नारदजींनी पाहिलं पुढच्या पंक्तीत तेच झालं. आणि लक्षपूर्वक ऐका, तिथे आचार्य तुलसीदास गोस्वामी सुद्धा एक फार सुंदर चौपाई सांगतात. अशा 2-3 लाईन बदलल्या आणि शेवटचा क्षण असा आला, तिने माळ कुणाच्या गळ्यात घालायची, तर पत्रिकेत तिच्या होतच त्रिभुवनाचा मालक, त्रिभुवन सुंदर हिचा पती होईल. तिथे माझे भगवान विष्णू आले आणि तिच्याकडनं माळ गळ्यात घातली. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडात स्वागत केलं. नारदजींनी पाहिलं, माझ्या गळ्यात माळ घालावी म्हणून मी देवाकडे सुंदर रूप मागितलं होतं आणि हिने कोणाच्या गळ्यात माळ घातली. आणि पाहिलं तर भगवान विष्णूच्या गळ्यात माळ. लक्ष्मी ले गयो लक्ष्मी कुमारा. आणि मग तिला घेऊन जाताना भगवान विष्णू जाता जाता गप गेले नाही, नारदाला हळूच इशारा केला, नारद हाय येतो. नारद चिडले, एक तर मी तुझ्याकडनं देवा सुंदर रूप मागितलं की ही माझ्या गळ्यात माळ घालावी म्हणून, तू मला रूप तर सुंदर दिलंच नाही, पण हिच्याशी तूच लग्न केलंस. आणि तुझं रूप, माझं रूप कसं आहे, जेव्हा मला शेजाऱ्यांनी सांगितलं की मला बंदर केलंय, हे देवा तू मला फसवलंयस ना, लक्षात ठेव मी तुला श्राप देतो, तू मला जे बंदर केलंय ना हेच बंदर तुला पुढच्या जन्मात सहयोग करेल. रामकथा पुढची. दुसरा श्राप दिला, मला जिच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली होती ना, ती माझी पत्नीच, होणारी पत्नी मला तू सोडून विरह निर्माण केला ना, तुला श्राप देतो, पुढच्या जन्मात तू सुद्धा तुझ्या पत्नीपासून वेगळा होशील आणि तुला स्त्रीचा विरह काय असेल हे कळेल. भगवान म्हणले तुला आणखी 2-4 श्राप द्यायचे तर दे, पण तू याच्यात पडू नको अशी माझी इच्छा होती. कारण हे प्रचंड संसार अवघड आहे. संतांना दुःख होऊ नये म्हणून संतांसाठी भगवान श्राप सुद्धा सहन करत आहेत. आणि नारदजी संत आहेत आणि भगवान विष्णू भगवंत आहेत.
तिथे शिवदूत होते आणि शिवदूतांनी नारदजींना शिव महापुराण कथा सांगितली आणि नारदजींना जो अहंकार झाला होता, नारदजींना जो भ्रम झाला होता, तो भ्रम नारदजीने ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारदजीने शिवदूतांच्या मुखातनं शिव महापुरा कथा ऐकून आपला अहंकार दूर केला आणि शिवभक्तीमध्ये नारदजी तल्लीन झाले. अशी शिव महापुराणाची अत्यंत आणि गोड आणि रसमय ही नारदांची कथा आहे. प्यार से बोलो श्री शिवाय, जरा जोर से बोलो श्री शिवाय. म्हणून नारदांना सुद्धा मोह मायापासून दूर करण्यासाठी शिव महापुराण कथा आहे. श्रोते हो, ऐकणारी मंडळी, जाणकार आहेत तुम्ही. भगवान महादेवाची प्रत्येक लीला आपल्याला वैराग्य शिकवतो. भगवान महादेव राहायला कुठे आहेत? मशाणात. मशाणात म्हणजे काय? तर मशानभूमी वैराग्याची भूमी आहे. वैराग्य. आता वैराग्य म्हणजे काय? तर वैराग्याची सरळ आणि सोपी व्याख्या आहे, इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल असणाऱ्या भोगाच्या त्यागाच्या तीव्र इच्छेस वैराग्य असे म्हणतात. इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल शब्द फार महत्वाचा आहे. अनुकूल असणाऱ्या भोगाच्या त्यागाच्या नाही तर तीव्र इच्छेस वैराग्य असे म्हणतात. म्हणून माझे भगवान भोले बाबा वैराग्याचे महामेरू आहेत. अंगाला चिता भस्मलेप का सांगतायत? तर भगवान भोले बाबा सांगतायत, मी चिता भस्म लावतोय ना, तर एक ना एक दिवस तुमचं माझं सुद्धा काय होणार आहे? भस्म होणार आहे. काय होणार आहे? भस्म. आपण किती विष्णू पावडर लावू द्या, हा, नाही तर विष्णूने येऊन लावू द्या, तरी आपलं काय होणार आहे? एक ना एक दिवस भस्मच होणार आहे. म्हणून शिव महापुराण आपल्याला एक गोष्ट शिकवून जाईल दादा. शिव महापुराण आपला मृत्यू आपल्याला जाणीव करून देईल. आणि शिव महापुराण कथेचं सारच असं आहे की प्रत्येक शिवभक्तांनी, प्रत्येक हरिभक्तांनी, प्रत्येक जन्माला आलेल्या प्राणी मात्रातल्या प्रत्येक व्यक्तीने आपला मृत्यू सदैव लक्षात ठेवणं म्हणजे शिव महापुराण कथा श्रवण करणं. मृत्यू लक्षात ठेवणे याचा अर्थ काय होईल? मृत्यू लक्षात ठेवणे याचा अर्थ असा आहे की आपण आपला प्रत्येक क्षण आनंदात जीवन जगू. आपण उद्याच्या सुखाच्या नादात आजचा क्षण वाया घालतोय. म्हणून जाणकार माणसं, मोठी माणसं भविष्यावर जगत नाहीत, वर्तमान आहे आनंद घेतात, आहे त्या परिस्थितीत जगतात. आमचे पूज्य स्वामी डॉक्टर अमृताश्रम बाबा एक नेहमी वाक्य सांगतात. त्यांची जर कोणी तारीख घ्यायला आलं ना, आता बाबांच्या तारखी वर्षी बुक असतात. बाबा तुमचे 2028ची तारीख पाहिजेत. बाबाचा स्वभाव विनोदी आहे. बाबा म्हणतात ठीक आहे, असलो तर येईल. म्हणजे असलो तर येईल याचा अर्थ काय? प्रत्येक क्षणाला संत हे मृत्यूला आपला मित्र मानतात. म्हणून सह खादती सह खेलती इति सखा. तो सखा आहे आपला, तो 24 तास एनी टाइम आपल्या सोबत आहे. आपला कॉलेजचा मित्र वेगळा, आपला शाळेतला मित्र वेगळा, आपला व्यवसायातला मित्र वेगळा. आपले व्यवहारातले मित्र बदलू शकतात, पण मृत्यू असा आपला एकमेव मित्र आहे जो जन्माला आल्यापासून तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला एक मिनिट सुद्धा सोडून राहू शकत नाही. म्हणून कधीच मित्राला धोका द्यायचा नाही. ज्यांनी आपल्यावर प्रचंड विश्वास टाकला, ज्यांनी आपल्यावर प्रचंड विश्वास ठेवला आणि तुमच्या प्रत्येक खोट्या गोष्टी सुद्धा त्यांनी खऱ्या मानल्या, अशा व्यक्तीला कधीच आपल्यापासून त्याचा विश्वासघात करायचा नाही. हे शिव महापुराण शिकवतं. म्हणून माझे भगवान भोले बाबा अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहेत. शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला, 9:15 वाजत आलेत, 15 मिनटं शिल्लक राहिलेत, तर तुम्ही आम्हाला भगवान महादेव अकारण करुणा वरुणालय आहेत. ते भगवान महादेव गुणातीत आहेत. लक्षपूर्वक ऐका. भगवान महादेवाच्या स्वरूपाचं वर्णन करताना शास्त्र असं वर्णन करतो की भगवान महादेव गुणातीत आहेत, रूपातीत आहेत, जगतातीत आहेत, इंद्रियातीत आहेत. एवढंच नाही तर जगदीश्वर जगाच्या पलीकडे आहे. भगवान महादेव या डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाहीये. भगवान महादेव या हस्त इंद्रियांनी स्पर्श करण्याचा विषय नाहीये. भगवान महादेव घ्राण इंद्रियांनी सुंगण्याचा विषय नाहीये. मग भगवान महादेव आहे काय? ते गुणातीत आहे,
भावातीत आहे, जगदातीत आहे, इंद्रियातीत आहे, तर जो जगदीश्वर जगाच्या पलीकडे आहे. भगवान महादेवाला आपल्याला जर अनुभवायचं असेल तर मग आपण जशी भक्ती करू तसं भगवान महादेव तुमच्या माझ्या भक्तीला वश होऊन तुमची माझी मनोकामना पूर्ण करतात. होय भक्ती केला तैसी, जशी तुमची रही जा की भावना जैशी, तुमची जशी जशी भावना असेल तसं तसं भगवान महादेव तुमच्या भक्तीला वश होतात. आणि मग महादेव भक्ताच्या भावनेसाठी भगवान महादेव ग्रस्ती झाले. आणि मग शौनकादींनी प्रश्न विचारला, हे गुरुजी, भगवान महादेवाने प्रापंच जीवन स्वीकारलं तर भगवान महादेवाची पत्नी कोण आणि भगवान महादेवाचं प्रपंच जीवन कसा झाला याची कथा आम्हाला सांगा. तर शौनकादी ऋषी सुजीला सांगतात, लक्षपूर्वक ऐका. केवळ 15 मिनिटात, नाही 15 नाही 9च मिनिटं बाकी आहेत, केवळ 9 मिनिटात भगवान महादेव ग्रस्ती कसे झाले याची कथा सांगतो आणि आजच्या कथेला पूर्ण विराम देतो. अर्थात सतीचरित्र थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल आणि आजच्या कथेला इथे पूर्ण विराम देऊ. तत्पूर्वी 1-2 मिनिटं भगवान भोले बाबाचं छानसं अतिशय सुंदर संकीर्तन घेऊया आणि या माध्यमातून थोडं आपणही फ्रेश व्हाल आणि तुमच्या चेहऱ्यावर भक्तीची ऊर्जा जाणवली तर माझी बॅटरी ऑटोमॅटिक चार्जिंग होईल. तर त्या मी पण डिम झालोय, लो झालोय, तर तुम्ही जर भक्तीची ऊर्जा दिली, प्रेमाचा जर तुम्ही आनंद अश्रू माझ्यावर बरसवले तर नक्कीच मला पुढचे 10 मिनिटं सांगण्यासाठी उत्साह मिळेल. म्हणून ज्याला ज्याला माझ्या सिद्धेश्वर भगवंतांनी 2 हात दिलेत त्यांनी हात वर करा, ज्याला नसतील त्यांनी त्रास घेऊ नका. प्यार से बोलो राम कृष्ण हरी. एक बार जोर से बोलो राम कृष्ण हरी. शौनकादिक आणि सूतजींचा संवाद आपण ऐकत आहोत. ब्रह्मदेव आणि नारदांचा संवाद ऐकत आहोत. नंदिकेश्वरांचा संवाद आपण ऐकत आहोत. श्रोते हो, शिव महापुराण कथा म्हणजे अथंग महासागर आहे आणि या अथंग महासागरातली आपल्या ऐपतीप्रमाणे आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. इंद्रायणीमध्ये अनेक भाविक येतात पाणी भरण्यासाठी. इंद्रायणीच्या पात्रात पाणी अगणित आहे, समुद्रातही पाणी अगणित आहे. एखाद्या वेळेला इंद्रायणीचं तरी मापता येईल पण समुद्राचं पाणी मोजता येणार नाही. शिव महापुराण म्हणजे सागर आहे. मग आपण शिव या महापुराणाच्या सागरातलं पाणी आपण आपल्या बुद्धी कौशल्याने, वाक्चातुर्याने जेवढं आपल्याला घेता येईल तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि समुद्रातलं पाणी आणण्यासाठी आपण काय घेऊन जातो? पात्र नेतो ना. पात्र, कुणाची तांब्या हे पात्र आहे, कुणाचं फुलपात्र हे पात्र आहे, कुणाची घागर हे पात्र आहे, कुणाचं टँकर हे काय आहे? पात्र आहे. पण समुद्रातलं पाणी तो तेवढंच घेऊ शकतो पात्रात ज्याची जेवढी पात्रता आहे. तुमचं पात्र कोणतं आहे आणि तुमची पात्रता किती आहे तेवढंच तुम्ही त्यातलं पाणी घेऊ शकता. आपल्या पात्रात जेवढं पाणी येईल तेवढंच पाणी समुद्रात आहे असं नाही. समुद्र महासागर आहे अथांग आणि शिव महापुराण अथांग महासागर आहे. सृष्टी वर्णन करताना शौनकादिक ऋषी सुजींना सांगतायत भगवान महादेवाच्या आज्ञानुसार. आता इथं जे भागवत कथा प्रवक्ते त्यांनी लक्षपूर्वक ऐका. भागवतामध्ये भगवान विष्णूने सृष्टी निर्माण केली, बरोबर. शिव महापुराणात भगवान विष्णूला महादेवाने प्रेरणा दिली, तू सृष्टी निर्माण कर. अर्थात भगवान महादेवाच्या इच्छेशिवाय वृक्षाचे पान सुद्धा हलत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ना, वृक्षाची पान हले ज्याची, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या. म्हणजे भगवंताच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. आणि मग भगवान महादेवाने भगवान विष्णूला आज्ञा केली. भगवंताच्या नाभीतून ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाने मानस सृष्टी, संकल्प सृष्टी निर्माण केली. आणि जेव्हा सृष्टीचे 4 प्रकार सांगितले, स्वदज, अंडज, जारज आणि उद्बीज,
आणि मैथुनी सृष्टी ब्रह्मदेवाला जेव्हा भगवान शंकराच्या आज्ञेनुसार प्रारंभ करायला सांगितली, तर भगवान ब्रह्मदेवाने एका बाहूतून मनू आणि दुसऱ्या बाहूतून शत्रुपाला निर्माण केलं. त्यांच्यापासून 2 पुत्र आणि 3 कन्या उत्पन्न केल्या. उत्तानपाद आणि प्रियव्रत नावाचे 2 मुलं आहेत. आकृती, प्रसूती आणि देवहूती नावाच्या 3 कन्या आहेत. आता इथे देवहूतीचा आणि आकृतीचा आपल्याला काहीही संबंध शिवपुराणात घेण्याचं कारण नाही. आपल्याला महत्त्वाची प्रसूती, तिचा विवाह दक्ष प्रजापती सोबत करण्यात आला. त्यांनाही अनेक 60 कन्या झाल्यात. त्यात एक सती नावाची दक्ष प्रजापती आणि प्रसूतीला कन्या आली. ती भगवान भोले बाबाची उपासना करायला लागली. लहानपणापासूनच शिवोहम सोहम ओम नमः शिवाय भगवान भोलेनाथाची अत्यंत अनन्य भक्त झाली. आणि जेव्हा अन्य बहिणी, अन्य दक्ष प्रजापतीच्या मुली उपवर झाल्या, तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे विवाह करण्यात आले. पण सती मातेने मनोमन भगवान भोले बाबाची उपासना केली आणि पती स्वरूपात त्यांची आराधना केली. दक्ष प्रजापतीची इच्छा नाही आहे की माझ्या मुलीने या कैलासपती महादेव भोले बाबाशी लग्न करावं. का? तर दक्ष हे प्रजापती आहेत. प्रजापती म्हणजे काय? जसं एक सामान्य सभापती असतो, तर सभापत्यांना वाटतं का आपल्या मुलीचं लग्न एखादा मशानभूमीत राहणाऱ्या, अंगावर वस्त्र नसणाऱ्या, व्याघ्रांबर परिधान करणाऱ्या व्यक्तीशी व्हावं? नाही. सभापती जर सामान्य पद आहे, पण दक्ष प्रजापती, प्रजेचा अधिपती इति प्रजापती. आणि मग दक्षाच्या विरोधात अर्थात इच्छा नसताना मग नारदांनी मध्यस्थी केली, कारण लग्न जमवणारा मध्यस्थी मजबूत पाहिजे. नारदजींनी मध्यस्थी केली, दक्ष प्रजापतीला समजवलं आणि प्रसूतीलाही नीट व्यवस्थित सांगितलं. आणि मग सती मातेचा विवाह भगवान भोले बाबाशी झाला. भगवान भोले बाबा झाला. आणि आळंदीतला विवाह 2 मिनिटात होत असतो, 5 लोकात होत असतो. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज. आळंदीत 5 लोकांपासून ते 1000 लोकांपर्यंत आमच्याकडे विवाह करण्याची पद्धत आहे. त्यामुळे इथं शॉर्टकटमध्ये विवाह झाला. आळंदीतला विवाह जास्त वेळ नाही लावायचा, कारण गर्दी खूप झालेली, वेळही प्रचंड आहे. बरं, दुसरी गोष्ट, विस्तारपूर्वक केला असता, पण नवरदेवाला कुणीच नाही, ना माता, ना पिता, ना बंधू, ना भ्राता. सोहम स्वयं महादेव आहेत. ना कुळाचा पता, ना वर्णाचा पता, काहीच नाही. म्हणून माझे निर्विकार निर्विकल्प भगवान भोले बाबा आहे. सती मातेशी विवाह झाला. कैलास पर्वतावर राहायला लागले. कैलास पर्वतावर राहत असताना, श्रोते हो लक्षपूर्वक ऐका, अवघे 5 ते 10 मिनिटं तुमचा वेळ वाया घालणार आहे. कैलास पर्वतावर माता सती आणि भगवान भोले बाबा राहत असताना, सती माता ही साधक वृत्तीने जीवन जगणारी होती. कधी कधी प्रपंचात आपली पत्नी जर परमार्थ अनुकूल असेल, तर आपल्या पतीला ती वारंवार वेळोवेळी शास्त्र अध्ययन, शास्त्र चिंतनाचे प्रश्न विचारत राहते. तत्कथनम तत्चिंतनम करत राहते, चर्चा करत राहते. पण पत्नी कशी मिळते यावर अवलंबून आहे. सती माता भगवान भोले बाबाशी भक्ती, उपासना, ज्ञान, कर्म इत्यादी विषयाशी चर्चा करत असायची, सत्संग करत असायची. आणि एक दिवसचा प्रसंग आहे, लक्षपूर्वक ऐका. भगवान भोले बाबा दक्ष प्रजापतीच्या घरी आले, अर्थात सासरवाडीला आले. तुमच्या भाषेत सांगायचं, काही चुकतंय का माझं? चुकत नाही ना काही? तर भगवान भोले बाबा दक्ष प्रजापतीकडे आल्यानंतर, दक्ष प्रजापती यायला थोडा विलंब होता, म्हणून दक्ष प्रजापतीचे अन्य जावाई आलेत, ते दुसरेही इंद्र, चंद्र, महेंद्र सारे देवी देवता आले. आणि जेव्हा दक्ष प्रजापतीने त्या सभागृहात प्रवेश केला, तर सर्वांनी जागेवर उभं राहून दक्ष प्रजापतीचं स्वागत केलं. पण लक्षपूर्वक ऐका, तिथे माझे भोले बाबा होते. भोले बाबा ध्यान अवस्थेत होते. ते जागेवरून उभे राहून दक्ष प्रजापतीचं स्वागत केलं नाही. दक्ष प्रजापतीला राग आला, माझे अन्य जावाई मी आल्यानंतर उभं राहून स्वागत केलं. जावाईने केलं नवल नाही, इंद्रचंद्र महेंद्र सारे देवतांनी साधं लॉकेट पाहिजे, सापात साप घालून फिरतोय,
पावडर नाही, भस्म चिता लेप न धारी, चिता भस्म लेप लावतोय, राहिला घर नाही, कपडे नीट नाहीत, अशी व्यक्ती माझं स्वागत सुद्धा करू शकत नाही. दक्ष प्रजापतीला राग आला आणि दक्ष प्रजापतीने भगवान भोले बाबाला नको नको त्या शब्दात भांडले. तरी माझे भोले बाबा एक नाही, दोन नाही, तीन नाही, काय बोलायचं तर बोलणं ऐकून घेतलं. लक्षपूर्वक ऐका. नाही आता नाही, उद्यापासून सांगू आपण. तर भोले बाबा एक सुद्धा शब्द बोलले नाही. शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला, भोले बाबांनी प्रत्युत्तर का दिलं नाही? कारण शहाण्या माणसांनी मूर्खाच्या नादी लागायचं नसतं. मौन सर्वार्थ साधनम, इथे मौन धरणं पर्याप्त आहे. पर दुसरी गोष्ट, भगवान भोले बाबा का उभे राहून स्वागत केलं नाही? त्याचे दोन कारण आहेत. मुळात भगवान भोले बाबा उभं न राहण्याचं कारण, भगवान भोले बाबा समाधीस्थ होते. मग कुणाच्या ध्यानात? तर रामपूजी सदाशिव, श्रीराम जय राम जय जय राम. आणि जे भजनात दंग असतात ना, त्यांना कोणी घेणं देणं नाही. MLA येऊ द्या, नाहीतर कोणी पुढारी येऊ द्या, त्याला गरज नाही. ज्याला आश्रम बांधायचे, ज्याला मंदिरं बांधायचे, ज्याला काहीतरी कमवायचं, त्यांनी स्वागत करायचं. जे फक्कड आहेत त्यांना काय गरज आहे? ते कुणालाही भाव देत नाही. भगवान भोले बाबा मस्तीत. दुसरी गोष्ट, भगवान भोले बाबा बम बोले, भांग पी के अपने मस्ती में थे, शुद्धीवर नाही. आणि तिसरं कारण उभं न राहण्याचं, भगवान भोले बाबाने विचार केला, हा माझा कोण आहे? हा, तुम्ही सगळे संन्यासी आहेत का? तुमचे कोणाचे लग्न नाही झाले? हा माझा नात्याने कोण आहे? सासरा. आणि मी यांचा कोण आहे? जावाई. जावयाचं नातं श्रेष्ठ आहे का सासऱ्याचं? म्हणजे जावाई श्रेष्ठ आहे ना, भले त्याला काही नाही येऊ द्या, पण जावाई ताईटच असतो. कुणाचाही असू द्या, जावाई हा ताईट असतो. आणि मग जावयाला मान आहे. आणि एक लक्षात घ्या, शास्त्र विधान असं आहे, सासऱ्यानी सासूनी जावयाकडनं कधीच पाया पडून घ्यायचं नसतं. मान कधी जावयाकडनं मानाची अपेक्षा करून घ्यायची नसते. काटेबाई, ही कथा आहे. जावयाकडनं कधीच मानाची अपेक्षा कोणत्या सासू सासऱ्यांनी करायची नसते. एवढी जरी कथा माझी सफळ झाली तरी माझं कल्याण होईल. प्यार से बोलो श्री शिवाय नमस्तुभ्यं. अपेक्षा करायची नसते. आणि मग भगवान भोले बाबा म्हणले, मी जावाई आहे म्हणून नाही उभं राहिलो. पण भगवान भोले बाबाला दक्ष प्रजापती भांडले. भगवान भोले बाबा घरी आले आपल्या कैलासावर. सतीने विचारलं काय झालं? भगवान भोले बाबांनी सांगितलं काहीच नाही, आनंद आहे. या कथेचा अर्थ असा होतो, बाहेर काय चाललंय याचा परिणाम आपल्या प्रपंचात होऊ द्यायचा नाही. आपल्यात काही काही नमुने असे आहेत, बाहेरचा राग घरी येऊन काढतात, बाहेरचा राग घरी येऊन काढतात. शिवपुराण कथा एवढं शिकवते की आपल्याला भगवान भोले बाबासारखा प्रपंच करता यावा. अर्थात सासऱ्याचा जावयाचा वाद झाला, पण सतीला एवढाही त्रास दिला नाही. आमच्या व्यावहारिक भाषेत सांगत असतो. ही जर कथा एखाद्या खेडेगावात किंवा शहरात असते ना, तर मी नेहमी विनोदाने सांगत असतो, जर जावाईन सासरा मार्केटला भेटले आणि जर चुकून सासऱ्याने जावायला रामराम नाही घातला, तर जावाई घरी येऊन अख्खा जाळ काढतो. तुझा बाप भेटला आणि रामराम नाही घातला आणि चहा नाही पाजवला, मी म्हणतो याला अख्खा चहानी आंघोळ घातली पाहिजे. पण ही कथा बोध असं देते, भगवान भोले बाबा मस्तीत. एक दिवसची घटना अशी आहे, दक्ष प्रजापतीला वाटलं या शंकराचा, भोल्याचा, महादेवाचा, त्यांची भाषा आहे, याचा अपमान केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. यांनी माझा अपमान केला आणि मग अपमान करण्याच्या हेतूने दक्ष प्रजापतीने एका यज्ञाचं अनुष्ठान केलं. श्रोते हो, ही कथा मी फार लांबवणार नाही, पण तात्विक एकच चिंतन सांगेल. तुम्ही सप्ताह जरी करत असाल, यज्ञ करत असाल, पण जर तुमचा हेतू कोणाला कमी दाखवण्याचा असेल तर तो यज्ञ सुद्धा सफळ होणार नाही. हा या कथेतला अर्थ आहे. बऱ्याच वेळा माणसं कार्य चांगलं करतात, पण मग कुणाला तरी कमी लेखवायचं, हे कुणाला जमत नाही, हे मीच केलंय असा अवडंबर दाखवायचं.
पण शास्त्र विधान असतं. यज्ञ अनुष्ठान किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रम असू द्या, त्यात कुणाचाही अपमान होता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे. भगवान भोलेबाबाचा अपमान हेतू त्यांनी दक्षाने यज्ञाचं आयोजन केलं, सर्वांना निमंत्रण दिलं, पण भोलेबाबाला निमंत्रण दिलं नाही. आणि सर्व इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मदेव विष्णू आपापल्या सहपरिवार यज्ञाला जायला लागले. एक दिवस सती माता अंगण झाडत होती. तिच्या अंगणासमोरून सर्वजण चालले. एकीने सतीला विचारलं, का ग तुला यायचं नाही का? सती म्हणाली, माता म्हणाली, कुठे? अगं तुझ्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे, तुला माहिती नाही? सती मातेने सांगितलं, मला माहिती आहे, आम्ही पाठीमागून येणार आहे. श्रोते हो, इथे सती मातेचं एक कौशल्य बघा, विवेक बुद्धी बघा. आपल्या वडिलाच्या घरी कार्यक्रम आहे आणि आम्हाला निमंत्रण नाही, पण शेजारण्यांनी विचारलं निमंत्रण नाही का, तर ते आहे म्हटली. त्याचं कारण आहे, मुलगी अशी एकमेव आहे, जरी ती सासरी राहत असेल तरी आपल्या आई वडिलाची इज्जत जाऊ देत नाही. हे या कथेतनं शिकलं पाहिजे. आणि मग महादेवाला प्रार्थना केली सती मातेनं, प्रभू नाथ स्वामी चला आपण गेलं पाहिजे. आता इथं शब्द कौशल्य आहे, शब्द कौशल्य कथेमध्ये बारकावे फार आहेत. सती माता म्हणते महादेवांना, नाथ स्वामी चला आपण गेलं पाहिजे. महादेव म्हणले कुठे? सती माता म्हणते तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ. नाही कळालं? तुमच्या सासऱ्याच्या घरी येत नाही, म्हणजे माझ्या वडिलाच्या घरी आहे असं म्हटली नाही का? तर झालं ते झाले प्रसन्न. भगवान महादेव सुद्धा बुद्धिमतां वरिष्ठम. भगवान म्हणले मग माझ्या सासऱ्याच्या घरी आमचं आम्ही बघू, तू नको लोड घेऊ. सती माता म्हणली, नाथ स्वामी असं नाही आहे, माझ्या वडिलाच्या घरी आपण गेलं पाहिजे. भगवान भोले बाबा म्हणले अडचण काहीच नाही, पण आपल्याला निमंत्रण नाही. सती माता म्हणले असं होऊ शकत नाही, माझ्या वडिलांनी तुम्हाला निमंत्रण दिलं नसेल. भगवान बोलले दिलं नाही निमंत्रण. सती माता म्हणली मोबाईल चेक करा, मिस कॉल. भगवान भोले बाबा म्हणले नाही, मिस कॉल शब्दाचा अर्थ शब्द आधुनिक वापरतोय, पण लक्षपूर्वक ऐका. सती माता म्हणाली तुमच्या इथं रेंज नसेल. भगवान भोले बाबा म्हणले जिथं रेंज नाही तिथंच मी राहतोय, कारण जिथं रेंज नाही तिथं माणूस सुखी राहू शकतो, तिथे सुखी राहू शकतो. कार्ड सुद्धा पाठवलं नाही, काहीच नाही. सती म्हणाली असं होऊ शकत नाही, तुमच्या कैलासावर पोस्टमन कधी यायचा? याला श्लेष अलंकार म्हणता येईल, वेगवेगळे रूप देता येतील. काही चिकित्सक बुद्धिवाल्यांनी विचार करू नये, भगवान शंकराकडे कोणता मोबाईल होता? देवाकडे कुठे मोबाईल असतो का? आहे. माझ्या भगवान सिद्धेश्वराकडे मोबाईल आहे. तुम्ही फक्त माझ्या सिद्धेश्वराच्या मोबाईलवर कधी फोन केला का? माझ्या पांडुरंगाकडे मोबाईल आहे. तुम्हाला माहिती आहे का पंढरीच्या पांडुरंगाकडे मोबाईल आहे? भगवान सुद्धा मोबाईल वापरतात. नसेल तर उदाहरण सांगतो. राजस्थानमध्ये तुम्ही जयपूरला जाल तर जयपूरला भगवान द्वारकाधीश आहेत आणि त्यांच्या हातात एक घडी आहे जी माणसाच्या हृदयाच्या ठोक्यावर चालते. ती आजही माझ्या भगवंताच्या हातात आहे आणि ती हातातनं घडी बाहेर काढली की बंद पडते आणि भगवंताच्या हातात घातली ना ती आजही चालू होते. चिकित्सक विज्ञानवाद्य बुद्धिवाल्याने आजही तिथं जाऊन तपासावं. ही अंधश्रद्धा नाही, ही श्रद्धा आहे. जयपूरला मंदिर आहे, इंटरनेटवर सर्च करा. म्हणून भगवंताकडे सुद्धा मोबाईल आहे, फक्त आपल्याकडे देवाचा मोबाईल नंबर नाही. मी सांगू का कोणता मोबाईल देवाकडे नंबर कोणता आहे? सांगू का तुम्हाला? थोडं लक्षपूर्वक ऐका, फार मजेशीर गोष्ट आहे. आप और हम मोबाइल यूज करते हैं, आपका और हमारा मोबाइल, हम कोई वन प्लस कोई आईफोन यूज करते हैं, लेकिन मेरे पंढरीनाथ भगवान के पास भी फ़ोन है. लेकिन ज़रा ध्यान से सुनना, बहुत मज़े की बात है, थोड़ी हिंदी में आएगी तभी मज़ा आएगी. तो भगवान विट्ठलनाथ के पास, भगवान भोलेनाथ के पास मोबाइल है, लेकिन वो मोबाइल अलग है और आपका हमारा टेलीविज़न मोबाइल टेलीफोन अलग है. तो थोड़ा फ़र्क इसमें क्या है? दुनियादारी रिश्तेदारों के साथ जब हम फ़ोन पे बात करते हैं ना, फ़ोन पे दुनियादारी और रिश्तेदारों के साथ बात करने के लिए मोबाइल फ़ोन की ज़रूरत होती है. रिश्तेदारों के साथ बात करने के लिए मोबाइल फ़ोन की ज़रूरत होती है. मेरे पंढरीनाथ से बात करने के लिए मौन की ज़रूरत होती है. मेरी और थोड़ी आगे की बात है, बात बड़ी मजेशीर है. दुनियादारी वालों के साथ, रिश्तेदारों के साथ बात करने के लिए फ़ोन की ज़रूरत होती है. मेरे भगवान से बात करने के लिए मौन की ज़रूरत होती है. रिश्तेदार के साथ फ़ोन पे बात करोगे तो बिल देना पड़ता है, रिचार्ज
करना पड़ता है। रिश्तेदार के साथ फोन पे बात करोगे तो बिल देना पड़ता है। मेरे पंढरीनाथ से बात करने के लिए दिल देना पड़ता है। आगे की पंक्तियां सुनो, बहुत प्यारी पंक्तियां है, बहुत प्यारी पंक्तियां है। रिश्तेदारों के साथ बात करने के लिए फ़ोन की ज़रूरत है। मेरे भगवान से बात करने के लिए मौन की ज़रूरत है। रिश्तेदारों के साथ बात करने के लिए मोबाइल में बिल देना पड़ता है। मेरे मालिक से बात करने के लिए दिल देना पड़ता है। और आगे की पंक्ति बड़े मज़ेसीर है। संत तो ये कहते हैं, रिश्तेदारों के साथ फ़ोन पे बात करने के लिए रेंज में रहना पड़ता है और मेरे भगवान से बात करने के लिए आउट ऑफ कवरेज एरिया जाना पड़ता है। जहाँ रेंज नहीं वहाँ सीधे भगवान से बात हो सकती है। बस ये फ़ोन क्या लेके बैठे हो। अगर आप चाहते हो मेरे भगवान से बात करें तो बस मौन धारण करिएगा। मौन सर्वार्थ साधनम। देखो बात हो सकती है मेरे विठ्ठलनाथ से, भगवान महादेव से जरूर बात हो सकती है। चला काहींचा बाहेरून पाठिंबा आहे का नाही। आमचे सुद्रिक महाराज आले, त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला कार्यक्रमाला। जसं राजकारणामध्ये सुद्धा काही बाहेरून पाठिंबा देतात, तसं काही आतमधून पाठिंबा आहे, काहींचा बाहेरून पाठिंबा आहे। फक्त एवढंच माझ्या लक्षात यायच्या अगोदर, तुम्ही गोंधळ घालायच्या अगोदर राजीनामा दिलेला फायद्यात राहील। चला प्यार से बोलो जय श्री राम। राम कृष्ण हरी। श्री शिवाय नमस्तुभ्यम। सती माता म्हणाली गेलं पाहिजेत। भगवान भोले बाबा म्हणले निमंत्रण नाही। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणत्या ठिकाणी निमंत्रण असलं जाऊ नये, कुठं जावं कुठं जाऊ नये। आपण नित्य कीर्तना सांगतो, काही ठिकाणं असेल निमंत्रण असेल तरच जावं, काही ठिकाणं असेल निमंत्रण असलं तरी जाऊ नये। आणि लेकीला आणि शिष्याला गुरुच्या घरी निमंत्रण नसेल तरी जावं। भगवान भोले बाबांनी मना केली, सती माता जायचं म्हटली। भगवान भोले बाबांनी नंदिकेश्वराला सोबत दिलं। सती माता आली। आल्यानंतर तिच्या बहिणी आल्या होत्या यज्ञामध्ये। तर यज्ञामध्ये आलेल्या बहिणी सर्व सती मातेच्या बहिणी आल्या होत्या कार्यक्रमाला। सती मातेच्या बहिणींनी सतीकडे पाहिलं, बहिणी बहु मुसकाया, हसल्या। आणि हसण्याचे दोन प्रकार येतात, उपासात्मक हसणं, उपासात हसणं। जे हरी सुद्धा माणसं दोन भावनेने घालतात, जे हरी जे हरी जे हरी। लक्षात आलं? जे हरी। बरं झालं इथं भेटले, वर भेटू नका। म्हणजे या चेहऱ्यात बोलण्यात सुद्धा माणूस उपासात्मक बोलणं। आणि मग सती मातेला या बहिणी हसल्या, वाईट वाटलं नाही। पण कोणीच मला इथे विचारेना म्हणून तिथे प्रसूती अर्थात सतीची आई होती, तिने पाहिलं, हसली। आईला पाहून हसली। सती मातेला बरं वाटलं, चला माहेरात वहिनी बोलू न देऊ द्या, भाऊ न बोलू द्या, बहिणी न बोलू द्या, पण आपली जन्म देणारी आई असेल ना तरच माहेराला जायला मजा आहे। माझ्या मातांनो, जोपर्यंत तुमची आई माहेराला जिवंत आहे ना तोपर्यंतच तुम्ही माहेराला जात जा। एकदा तुमची आई गेली ना मग तुम्ही तिथं जाऊन तुमचा भाऊ तुम्हाला 10,000ची साडी घेईल, पण तुमच्या तोंडावरनं प्रेमाचे हात फिरवणार नाही। म्हणून सती माता गेली। सती मातेला पाहिलं, यज्ञ कुठे? पुढे यज्ञ चालू आहे। यज्ञ कुंडामध्ये प्रवेश केला आणि यज्ञशाळेमध्ये प्रवेश केला। सतीने पाहिलं, सर्वांना मान आहे पण माझ्या नवऱ्याला इथे मान नाही। सती मातेला राग आला। जी बाबा बाबा म्हणायची, जी पिता पिताजी म्हणायची, ती सती माता आता रागावली आणि दक्ष प्रजापतीला म्हणते, हे दक्ष, हे दक्ष, तू माझ्या पतीचा अपमान केलास, तू मला शरीर दिलास म्हणून मी शांत आहे। माझे पती म्हणत होते ते खरं आहे, माझा अपमान इथं असेल तिथं मी जाणार नाही। आणि चालू असणाऱ्या यज्ञामध्ये सती मातेनं आपलं देह समर्पण केला। ही बातमी भगवान भोले बाबाला नंदिकेश्वराच्या माध्यमातून कळाली। भोले बाबाला प्रचंड राग आला। भगवान भोले बाबांनी वीरभद्र प्रकट केले आणि वीरभद्राला सांगितलं यज्ञाकडे जा। भगवान भोले बाबा आले, वीरभद्र आले, चालू असणाऱ्या यज्ञाचा विध्वंस केला, ऋषीमुनींच्या जाटी ओढला आणि दक्ष प्रजापतीचं शिरछेदन केलं। बकऱ्याचं शिर आणलं, तेही लावलं। सती मातेचं शरीर जळत होतं। भगवान भोले बाबाने पाहिलं, माझी प्राणप्रिया सती जळते। सती मातेला दोन्ही हातावर भगवान भोले बाबाने उचललं आणि कैलास पर्वतावर घेऊन जायला लागले। जळतं शरीर, दहाकतं शरीर, त्या शरीराचे लचके जिथे जिथे अवयव पडले त्या भारतभूमीमध्ये सती मातेच्या शरीराचे 52 ठिकाणी अवयव पडले। म्हणून याच भारतभूमीमध्ये सती माता ही 52 ठिकाणी अल्लादिनी शक्ती स्वरूपात
52 ठिकाणी शक्तीपीठ आहेत आणि ती जगदंबा स्वरूप आहे. बोला अल्लादी शक्ती जगदंबा मात की जय हो. आणि या 52 शक्तीपीठापैकी महाराष्ट्रामध्ये किती शक्तीपीठ आहेत? 3.5. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरगडची रेणुकामाई आणि सप्तशृंगीची वणीची सप्तशृंगी माता. हे 3.5 शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत. भारतामध्ये 52 शक्तीपीठ आहेत. यज्ञ हरिद्वारला कणखलमध्ये हा यज्ञ झाला आणि मग भगवान भोले बाबाला आपल्या पतीचं शरीर जळालं. आपल्या पत्नीने शरीर नष्ट केलं, प्राणाची आहुती दिली. भगवान भोले बाबाला आपल्या पत्नीचा विरह झाला आणि भगवान भोले बाबा कैलास पर्वतावर गेले, आपली झोपडी बंद केली आणि भगवंताच्या ध्यानात मग्न राहिले. शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला, का हो झालं का भगवान भोले बाबाचा विवाह? अहो विवाह झाला, पत्नीही त्यांची शरीर संपवलं. मग आम्हाला भगवान भोले बाबाच्या लग्नाचा आनंद यायला पाहिजे होता, आम्हाला आनंद घेता आला नाही. शौनकादिक ऋषींना सुज्जी सांगतायत, काही अडचण नाही. सती जेव्हा मरत होती ना, जळत होती ना, अंतिम समयी सतीने देवाकडे एक प्रार्थना केली, भगवान भोले बाबाकडे. सती माता शरीर संपवत असताना भगवान भोले बाबाला एक वर मागितला. मरता मरता सती मातेने कोणता वर मागितला? मरत वर मागा जन्म जम हाच पती अनुरागा, हाच महादेव मला पती मिळावा, हे वर मागितलं. आचार्य तुलसीदास गोस्वामी सांगतायत. आचार्य तुलसीदास गोस्वामी एक चौपाई खर्च करतात. जन्म मरत सतीने यही वर मागा, कोणता? शिवपत अनुरागा, शिवजी मला मिळावेत पती स्वरूपात. आणि मग आता हीच सती माता पुढच्या जन्मात भगवान महादेवाची पत्नी माता पार्वती झाली. मग आता सती माता पार्वती कशी झाली आणि सती मातेला देह त्यागण्याचं कारण काय होतं, या इत्यादी विषयाला आपण उद्या स्पर्श करूया. आणि उद्या माझ्या भगवान भोले बाबाचं सिद्धेश्वराचं लग्न आपण आळंदीत का होणार, पण थाटामाटात लावूया. हा, आणि उद्या मी एक स्पेशल टीम बोलवली, आपल्याला आनंद घ्यायचा. आयोजक कोण आहे, कथाकार कोण आहे, काय? मला वाटलं प्रदीप मिश्रा सारख्या चिठ्ठ्या आल्यात मला पण. आमच्या कथेत काय परिणाम झाला? आदरणीय महाराज, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी अनेक वर्षापासून नोकरीसाठी प्रयत्न करत होतो, पण मी कथा ऐकायला जेव्हा सुरुवात केली तर शिवपुराण कथेच्या कृपाआशीर्वादाने आमच्या मुलाला गव्हर्नमेंटची नोकरी लागली. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हे शिवपुराणाचं फळच आहे, हे शिवपुराणाचं फळ आहे. असे अनेक माझे भगवान हे सकाम भावनेने जे ऐकतात का, हे त्यांच्यासाठी आहे, हे त्यांच्यासाठी. ज्याचं लग्न जमत नाही, ज्याला मुलं बाळं होत नाही, प्रापंचिक जीवन, उपासना आहे, साधना आहे, ज्योतिषशास्त्र आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा स्वतंत्र विषय, त्याच्या बैठकीतला विषय. चला आजच्या कथेला इथे पूर्णविराम देऊया. आणि आज जेवढे जण कथेला आलेत ना, तुमच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम करतो. आणि उद्या मात्र आपल्या शिव महापुराण कथेचा, जरी आळंदीतली कथा असेल आणि जरी शुद्ध भावनेनी कथा असेल, तरी आपण माझ्या भगवान भोले बाबाचं लग्न उद्या थाटामाटात लावू. उद्या एक टीम बोलवली मी भोपाळवरून. तर उद्या साक्षात जसं तुम्ही टी व्हीला बघताय ना, महादेव पार्वती भूत वगैरे, उद्या साक्षात लग्न लावूया आपण इथे. तर उद्या सर्वांनी माझ्या भोले बाबाच्या लग्नाला या. फक्त येताना अक्षता घेऊन या, अक्षत तांदूळ. भगवान भोले बाबाला शिवपिंडीवर अक्षत वाहिले ना तर आपल्याला मन प्रसन्न होतं, विद्या प्राप्त होते. अक्षत आणायच्या, तांदूळ नाही. तांदूळ आणि अक्षतात फरक आहे. अक्षत म्हणजे काय, जिचा क्षय नाही, अक्षय जी पूर्ण आहे. आपण काय करतो, डब्यातले घेतो तांदूळ आणि देवाला वाहतो. ते तांदूळ खंडित असतात, बरोबर, तांदळाची कणी असते. अखंड तांदूळ. तर येताना उद्या प्रत्येकाने 11 तांदूळ मोजून शिवपुराण कथेला घेऊन यायचे, त्याच अक्षता स्वरूपात होतील, अशी एक सर्वांना विनंती आहे. आता बाहेरगावची कथा नाही, नाही तर मग बाकी सांगितलं असतं काय काय आणायचं. कथा आळंदीतली आहे. प्यारशी बोलो श्री शिवाय नमस्तुभ्यम. पण आनंद घेऊया. अक्षत हाच तुमचा महत्त्वाचा एक भाग आहे. आता सर्वांनी जागेवर उभे राहा. एका सेकंदात संदेश होईल आणि आरती होईल. आलेल्या सर्वच सज्जनांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद. आज
सर्वजणांना एक थोडा 10-15 मिनिटं विलंब झाला त्याबद्दल क्षमा मागतो आणि सर्वांनी 2 मिनिटं हात वर करा आणि संदेश घ्या. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. ना ही कभी हैवान बनो, ना ही कभी शैतान बनो. सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत